प्रेक्षक हो, आज अनेक तरुणांना उच्च शिक्षण घेतल्यानंतर मनामध्ये अनेक प्रश्न असतात. नोकरी करायची का व्यवसाय, आणि व्यवसाय केला तर तो कोणता करायचा, तो चालेल का आणि कसा करायचा, असे अनेक प्रश्न मनामध्ये येतात. पण या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. आज आपल्याकडं असेच प्रश्न घेऊन आपल्या व्यवसायाची सुरुवात करणारं एक व्यक्तिमत्व इथं उपस्थित आहे, ज्यांनी उच्च शिक्षणानंतर स्वतःचा उद्योग उभा केला, व्यवसाय सुरू केला. आज तो व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहेत आणि संपूर्ण भारतभर तो वाढवत आहेत. आज आपल्याकडे इथं उपस्थित आहेत केशर अमृततुल्य चहाचे फाउंडर, उद्योजक सतीश ननवरे. मी सत्यवेद माध्यम समूहाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. आज आपण त्यांना इथं त्यांच्या उद्योगाचं रहस्य तुमच्यासमोर ठेवण्यासाठी बोलवलंय. तर आपण आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. सतीशजी, तुम्ही चहा व्यवसायामध्ये आलात आणि चहाचा व्यवसाय तुम्ही चालवताय, आता तो वाढवताय, भारतभर तो विस्तारतोय. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे, तुमचं शिक्षण कुठं झालं, बालपण कुठे गेलं, आणि या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी सतीश ननवरे, केशर अमृततुल्यचा डायरेक्टर अँड फाउंडर. राहुल साहेबांचं मी पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी मला आज इकडं इन्व्हाइट केलेलं आहे. माझ्या पार्श्वभूमीबद्दल सांगायचं म्हणलं तर मी प्रॉपर राहणारा वाळव्याचा आहे. माझं शिक्षण वाळवामध्ये झेडपीलाच झालं. जे काय आपलं जिल्हा परिषद शाळा होत्या तिथेच माझं शिक्षण झालं. 5वीपर्यंत जिल्हा परिषद झालं. 5वीनंतर मी आमच्या इथं राजाराम विद्या मंदिर म्हणून एक स्कूल आहे, त्या स्कूलला माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं. आणि जसं फार मी शिक्षणामध्ये फार इतका मी हुशार नव्हतो किंवा नॉर्मल होतो, जसं ॲव्हरेज मुलं असतात त्या प्रकारे होतं. तर सांगायची स्टोरी अशी आहे की 10वीमध्ये आमच्या इथं काय करायची, फॉर्म भरला जायचा 10वीमध्ये. जे हुशार मुलं आहेत, जे ॲव्हरेज मुलं आहेत, त्यांचा फक्त फॉर्म भरला जायचा. आणि ज्या मुलाची गॅरंटी नाही आहे की हा मुलगा 10वी पास होणार नाही आहे, आणि माझा फॉर्म हा 100% कॅन्सलच केला गेला होता की सतीशचा जर फॉर्म भरला तर हा 100% नापास होणार आहे आणि आमच्या स्कूलचा रिझल्ट कमी लागणार आहे. तर तरी देखील माझी मोठी बहीण होती, माझ्या त्याच शाळेत होती, ती हुशार होती, आणि तिच्या रेफरन्सनं म्हणा किंवा ह्यानं मला जो फॉर्म भरला गेला, देवाच्या आशीर्वादाने तो फॉर्म भरला गेला. आणि म्हणतात ना की देवाच्या मनामध्ये काय आहे ते कोणी ओळखू शकत नाही आहे. तर सडनली असं झालं की आमच्या शाळेतले जे मुख्याध्यापक होते त्या मुख्याध्यापकांचाच त्या बोर्डावरती अधिकारी म्हणून नंबर लागला. त्यांनी त्या वेळेमध्ये बाबा हा पास व्हावा म्हणून त्यांनी स्वतः मला कॉप्या प्रोव्हाइड केल्या. ते मला कॉप्या प्रोव्हाइड करायचे आणि धडधडीत सांगायचे, सतीश तू बाबा लिही, जे काय असायचं गाईड असेल किंवा जे काय असेल ते मला ते द्यायचे. आणि एक 40 ते 50 मार्क्स पडावे, पास व्हावा इथपर्यंत ते माझी प्रोव्हिजन करत होते. सरांनी गाईड देऊन देखील मी फक्त 42% मला मार्क्स पडले. म्हणजे काही लिहायचं इतकं देखील आपल्याला तेव्हा नॉलेज नव्हतं. 42% मार्क्स पडले. आणि तेव्हा थोडंसं विचार केला की नाही, ही मिळालेली संधी आहे, हा आयुष्यातला आपला फार मोठा टर्निंग पॉईंट आहे. तर ते संधी ओळखली, तासभर स्वतःचं ऑब्झर्वेशन केलं, तेव्हा रिअलाईज झालं की इथून पुढे आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि तेव्हा ठरवलं की इथून पुढे कॉपी असेल किंवा काय असेल कोणत्याही ह्याच्यामध्ये अजिबात पडायचं नाही, प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आणि चांगली मार्क्स पडायचे. आणि मी काय करतोय हे माझ्या आईवडिलांना काही माहीत नाही. माझे आईवडील आहेत ते दुसऱ्यांच्या शेतामध्ये मोलमजुरी करायचे. वडील माझे थोडेसे भोळे आहेत, प्लस आईचं शिक्षण काहीच नाही, वडिलांचं शिक्षण काहीच नाही. बरं, मुलगा फक्त शाळेला जातोय एवढंच माझ्या आईवडिलांना माहीत आहे. मुलगा काय करतोय, कसं करतोय, कोणतं शिक्षण घेतोय किंवा काय करतोय हे त्यांना काही माहीत नव्हतं. मी ते पण देखील मी ॲक्सेप्ट केलं. उलट मी नशिबवान आहे की माझे आईवडील अडाणी आहेत. कारण आत्ता कसं होतं, बऱ्याच उच्च शिक्षित जे आईवडील असतात ते मुलांच्यावरती त्यांच्या इच्छा थोपतात, पण माझ्या आईवडिलांनी ते अजिबात केलेलं नाही. फक्त आपण जे तुला काय पाहिजे तू ओपनली करू शकतो, आमचं कोणताही तुला बर्डन नाही, कोणतंही तुझ्यावरती आमचं बर्डन नाही आहे. ठीक आहे. तर झालं, एक तास स्वतःचं ऑब्झर्वेशन केलं,
की बाबा इथून पुढं आपल्याला काहीतरी चांगलंच करायचं आहे. आणि आपण जे म्हणतो ना, आपलं जे आतमध्ये जे रक्त असतं ते तुम्हाला शांत बसू देत नाही आहे. तर तेव्हापासून रिअलाईज झालं की आपल्याला काहीतरी चांगला व्यवसाय केला पाहिजे. आणि जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला MBA झालं पाहिजे. कारण की हे पण मला केव्हा रिअलाईज झालं, जेव्हा मी 10वीला होतो तेव्हा एक मराठी मालिका एक TV वरती सिरियल चालू होतं, 4 दिवस असूचे. तर त्याच्यामध्ये एक रवी हे कॅरेक्टर होतं. आणि रवी हे कॅरेक्टर असं त्यांनी त्या मालिकेमध्ये बिंबवलं होतं की कंपनी आहे बडोद्याला, सुरतला कपड्यांची, आणि ते कुठंतरी थोडीशी लॉसमध्ये चालू आहे. आणि रवी हा अमेरिकेहून MBA होऊन येणार आहे. MBA करून तो येणार आहे आणि ती कंपनी व्यवस्थित सुरळीत लावेल असं त्यांनी एक पिक्चर एक महिनाभर तिने ते रंगवलं होतं. मग तेव्हा मला क्लिअर झालं की आपण तुम्हाला मोठा व्यवसाय करायचा असेल, चांगला व्यवसाय करायचा असेल आणि तुम्हाला सक्सेसफुल व्यवसायामध्ये व्हायचं असेल तर तुम्हाला MBA झालं पाहिजे. बरं MBA व्हायचं म्हटलं तर ते शिक्षण थोडंसं त्यावेळी थोडंसं आमच्यासाठी कॉस्टली होतं. कारण की ज्या व्यक्तीचे आई वडील दुसऱ्या शेतामध्ये मोलमजुरी करतात तर त्या व्यक्तीला MBA करणं म्हणजे त्यावेळी फार अवघड होतं किंवा फार कॉस्टली होतं. ते आपल्याला अजिबात आपल्या आर्थिक परिस्थितीच्या बाहेर होतं. तरी देखील विचार केला नाही आपल्याला हे करायचंच आहे. बरं MBA करायचं तर मग काय करावं लागेल, हे तेव्हा मी 10वीमध्येच हा पिक्चर क्लिअर केला होता की आपल्याला MBA पूर्ण करायचं आहे आणि आपल्याला काहीतरी चांगला मोठा व्यवसाय चालू करायचा आहे. ठीक आहे, ते झालं. त्यानंतर तेव्हा मी चालू केलं की आपण MBAसाठी आपल्याला काय केलं पाहिजे. मग तेव्हाच एक नवीन कोर्स चालू झाला होता की MBA हे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या अगोदर तुम्हाला ग्रॅज्युएशन असतं ते BBA एक नवीन कोर्स तेव्हा होता. मग BBA हे 12वी नंतर झालं पाहिजे. मग पहिल्यांदा आपल्याला 12वी चांगल्या मार्काने पास झाली पाहिजे आणि नंतर आपण BBA जाणार. BBA नंतर आपली MBA होणार. MBA नंतर आपण व्यवसाय चालू करणार. हे सगळा पिक्चर मला 10वीमध्ये क्लिअर होता. 10वी पास झालो, 42% मार्क्स पडले. गावामध्येच आमच्या इथं अण्णांच्या आशीर्वादाने हुतात्मा किसन आहीर कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये 11वी-12वीला ॲडमिशन घेतलं आर्ट्सला. तिथे देखील प्रामाणिकपणे अभ्यास केला, चांगले मार्क्स पडले. डिस्टिंक्शनमध्ये 70-72% मला मार्क्स चांगले पडले. नंतर 12वी नंतर BBAला मी ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन देखील ते फार स्ट्रगलने मिळालं. तेव्हा एंट्रन्स एक्झाम वगैरे होत्या, त्या पूर्ण एक्झाम वगैरे दिल्या. BBAला देखील ॲडमिशन चांगले मिळालं. RIT कॉलेजवरती ॲडमिशन मला मिळलं. त्या RITवरती ॲडमिशन मिळण्याच्या पाठीमागे देखील एक स्टोरी आहे. ॲक्च्युली काय होतं, मला एंट्रन्स एक्झाममधून मला पुण्याला ॲडमिशन मिळालं, शरदचंद्रजी पवार कॉलेजला. पण तिथली फी असेल किंवा तिथलं हॉस्टेलचे चार्जेस असतील किंवा तिथं राहणं येणं असेल, ह्या बऱ्याच गोष्टी कॉस्टली होत्या, त्या मला परवडणाऱ्या नव्हत्या. आणि माझं रुटीन कसं असायचं, मी जेव्हा 11वी-12वी केली तेव्हा मी रविवारी शनिवारी हे माझं फिक्स असायचं शेतामध्ये दुसऱ्यांच्या कामाला जायचं. आणि ते काय मला जे काय पगार यायचा तो माझ्या कॉलेजला किंवा माझ्या एज्युकेशन खर्चला मी ते वापरायचं. आणि मी हे कॅल्क्युलेशन केलं की जर मी पुण्याला गेलो तर मला तिथं कुठे जॉब करता येणार नाही किंवा कुठं बाहेर मला कामाला जाता येणार नाही. आणि हे सगळा जो खर्च आहे तो पूर्णपणे माझ्या आईवडिलांच्या माथी पडेल. मग बेस्ट वे मी काय ठरवलं, आपण आपल्या इथं जवळ कुठंतरी आपण ॲडमिशन घ्यायचं. मग घ्यायचं तर कसं घ्यायचं, ऑलरेडी आपल्याकडं ह्याच्यातून मला एंट्रन्स एक्झाममधून ऑलरेडी माझं शीट बुक झाली होती. आता ॲडमिशन जर घ्यायचं म्हणाल तर तुम्हाला फक्त आता मॅनेजमेंट कोटा हा एक रिकामा होता. मग तिथे देखील आमचे एक बाळू काका म्हणून आहेत, आमच्यातले पॉलिटिकल पर्सन आहेत, त्यांनी देखील मला फार चांगली मदत केली. त्यांच्या सहकार्याने मला कोणतंही सिंगल रुपीचं डोनेशन न देता मला RIT कॉलेजवरती मॅनेजमेंट कोट्यातून मला त्यांचं ॲडमिशन तिथं मिळालं गेलं. कॉलेज चालू झालं. पण जेव्हा आपण MBA चालू केलं किंवा MBAला ॲडमिशन घेतलं तेव्हा आपल्याला शांत बसता येत नव्हतं. कारण की मनामध्ये हेच होतं की हे MBA कंप्लीट केव्हा होतोय आणि मी केव्हा मार्केटमध्ये पडतोय आणि स्वतःचा व्यवसाय केव्हा चालू करतोय. रात्रंदिवस ते चालू होतं. पण प्रामाणिकपणे अभ्यास चालू होता. जे काय कॉलेजमध्ये जे काय ॲक्टिव्हिटीज असायच्या त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घ्यायचो. आणि तिथे इलेक्शन देखील लागलं. ज्या आणखी एक सांगायला तर मला आनंद वाटेल की किंवा माझी स्टोरी तुम्हाला सांगू शकतो की आमच्या RIT कॉलेजवरती पॉलिटिक्स हा फार मोठा विषय आहे. जो तिथला कोण लोकलचा किंवा ज्या व्यक्तीचं तिथं चांगलं अस्तित्व आहे, त्याच्या वडिलांचं CR असेल किंवा काय असेल तर त्यांना ते दिलं जायचं. आणि आपण एका लहान गावातून आलेलो, आपला कोणताही शून्य बॅकग्राऊंड आहे आणि प्लस आपले आई वडील तर कुठलं सहकारमध्ये कामाला नाही आहेत किंवा काहीच नाही, शून्य आपण त्यांच्या कम्पेअर शून्य. पण माझ्या वेळी तिथं असे एक कंडिशन कारण पण आपल्यातलं रक्त देखील तुम्हाला शांत बसू देत नाही. एक लिडरशिप असेल किंवा काय असेल तुम्हाला ते शांत बसू देत नाही. झालं ज्या 1 महिना आधीच आम्हाला तो फॉर्म भरायचा असतो की ज्या व्यक्तींना CRसाठी किंवा URसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे किंवा तुम्हाला उभा राहायचं आहे तिथं इलेक्शनला, त्यांनी फॉर्म आधी भरायचा असतो.
मी तेव्हा काय भरला नाही. ज्या दिवशी शेवटची मुदत असते आपण त्या दिवशी तुम्हाला फॉर्म तिथं एकतरी फॉर्म तुमचा परत घ्यायचा असतो किंवा तो भरायचा तरी असतो. मग शेवटच्या क्षणाला तो मी फॉर्म तिथं भरला केला. बरीच लोक हसली मला किंवा माझे मित्र होते ते बरेच हसले, यार तू कसा काय इथं उभा राहायला लागलायस आणि तुला कोण मत टाकणार आहे. बऱ्याच गोष्टी झाल्या. पण एक तिथं असं आपण एक भाषण चांगलं केलं की 100% मुलींचं जे काय आपलं वोटिंग होतं ते 100% वोटिंग आपल्याला मुलींचं पडलं. कारण की कसं असतं की तुम्हाला तुमच्यातलं आतलं जे काय लिडरशिपचे गुण आहेत किंवा काय तुम्हाला शांत बसू देत नाहीत. इलेक्शन्स झाले, रिझल्ट लागला, आपण तेव्हा निवडून पण आलो. काही लोकांना त्याची त्रास देखील झाला आणि काही लोकांना आनंदी झाला. आपण ठीक आहे, बरोबर, एक चांगला मुलगा आपण निवडून दिला. सतीशजी, तुम्ही आत्ताच सांगितलं की तुमचा हा शिक्षणाचा प्रवास हा खडतर होता. शाळेमध्ये तुम्ही जेमतेम होतात, तुमची 10वी झाली आणि त्यानंतर ती कशी झाली हेही सांगितलं आणि त्यानंतर मग MBAमध्ये तुम्ही कसं उत्तीर्ण झालात तोही प्रवास तुम्ही आत्ता सांगितलात. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, तुमचं MBA झालं आणि MBA करण्यापूर्वीच तुम्ही ठरवलं होतं की आपल्याला कुठला तरी उद्योग करायचा आहे. पण नेमका कोणता उद्योग हे निश्चित केलं होतं का? आणि मग तुम्ही चहा व्यवसायाकडे कसा आलात? व्यवसाय करायचा हे 10वीपासून आपण फायनल होतं आपलं किंवा आपली इच्छा होती व्यवसायामध्ये यायचंच आहे. त्यासाठी आपण MBA पूर्ण केलं होतं. MBA नंतर असं नव्हतं की आपल्याला कोणता व्यवसाय करायचा आहे, पिक्चर आपला कोणता क्लिअर नव्हता. पण जेव्हा MBA करत असताना मला एक पुस्तक माझ्या वाचनामध्ये आलं की प्रदीप लोखंडे यांचं पुणे 13 म्हणून. हे फार रुरल एरियातल्या मुलांसाठी किंवा त्यांनी जे आत्ता त्यांची फार मोठी फर्म आहे ती त्यांनी फर्म उभा कशी केली होती, त्यांनी चालवलं कसं, रुरल एरियामध्ये किती आपल्या अपॉर्च्युनिटी आहेत, ते पुस्तक माझ्या वाचण्यामध्ये आलं. ते पुस्तक वाचल्यानंतर मला एक आयडिया अशी क्लिक झाली की आपण देखील हा व्यवसाय असा चालू करू शकतो. मग त्याच पिरियडमध्ये जेव्हा माझं MBA पूर्ण झालं, MBA पूर्ण झाल्या नेक्स्ट मंथमध्ये मी माझी स्वतःची एक फर्म तयार केली होती की दिव्यरूप रुरल मार्केटिंग सर्व्हिसेस म्हणून. बरं. आणि ती फार चांगल्या प्रकारे तिचं काम देखील चालू होतं. पहिलीच MBA पूर्ण झालं. MBA पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच महिन्यामध्ये रुरल मार्केटिंग सर्व्हिसेस ही फर्म, दिव्यरूप रुरल मार्केटिंग सर्व्हिसेस ही आपण फर्म चालू केली. आपल्याला एका मित्राच्या रिलेशनने आपल्याला एक चांगलं काम देखील मिळालं. दिव्यरूप रुरल मार्केटिंग सर्व्हिसेसचं कन्सेप्टच ही होती की आपल्या भागामध्ये, आपल्या आसपासच्या भागामध्ये किंवा तालुक्यामध्ये बरीच अशा मोठमोठ्या कंपन्या आहेत किंवा चांगली प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपन्या आहेत. त्यांचं प्रोडक्ट खूप चांगलं आहे, पण ते व्यक्ती ना मार्केटिंग कसं करायचं त्या प्रोडक्टचं त्याचं नॉलेज थोडंसं त्यांना कमी होतं. तर आपल्या कंपनीचं हेच काम होतं की तशा कंपन्यांना मार्केटिंगचा सपोर्ट त्यांना द्यायचा, सेलिंगचा सपोर्ट त्यांना द्यायचा किंवा पूर्ण काम त्यांचं आपण मार्केटिंगचं आपण घ्यायचं. हे त्या कंपनीची आपल्या कन्सेप्ट होती. आणि आपल्याला तसे काम मिळालं देखील. आपल्याच भागामध्ये एक लहान कंपनी होती. ती कंपनी एक प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करत होती. जेव्हा आपली पहिली डील झाली तेव्हा आपला सगळा पिक्चर क्लिअर होता की आपण आपल्या एका प्रोडक्टच्या पाठीमागे एवढं कमिशन मिळणार आहे आणि एक्सपेन्सेस कोण पे करणार आहे, काय करणार आहे, हा पूर्ण आपण पिक्चर आपला क्लिअर करून घेतला होता. आणि तेव्हा जस्ट आपलं MBA झालं होतं. तरुण रक्त होतं, पळण्याची उमेद होती, काय उत्साह होता. आपली स्वतःची कंपनी आहे, आपल्याला एक काम मिळालेलं आहे, तर हे काहीतरी आपलं नाव आपल्या मार्केटमध्ये आपल्याला चांगलं करायचं होतं. तर रात्रंदिवस आपण त्या कंपनीसाठी फार झटलो. त्या कंपनीला त्या कंपनीचं मी नाव घेऊ शकत नाही आहे किंवा त्या कंपनी मला फार फसवलं गेलेलं आहे. तर झालं असं की त्यांच्यासाठी मी रात्रंदिवस पडलो. ज्या कंपनीमध्ये 15 कामगार काम करत होते त्या कंपनीमध्ये जेव्हा त्या कंपनीच्या हातामध्ये आपण काम घेतलं तेव्हा त्या कंपनीमध्ये साधारणतः 24 तास साधारणतः 50 कामगार काम करत होते. त्यांना देखील वाटलं नव्हतं की आपल्या प्रोडक्टचा इतका सेल होऊन जाईल. आणि ते इतकी त्यांना ऑर्डर यायला लागलेत की ते डिफॉल्टेड प्रोडक्ट ते बनवायला लागले. ठीक आहे. आणि जेव्हा माझ्याकडून एक प्रोडक्ट पहिला विक्री केला गेला त्या मालकांनी मला सांगितलं, सतीश, ठरल्याप्रमाणे तुझ्या एका प्रोडक्टच्या पाठीमागे तुझे 5,000 रुपये पकड. पण तेव्हा आपण लहान होतो, आपल्याला जास्त व्यवहार माहीत नव्हता. माझा पिक्चर असा क्लिअर होता की त्या कंपनीचे प्रोडक्ट फक्त 6 महिने चालणार होते. नंतर 6 महिने त्याचं सीझन नव्हता. तर माझं कॅल्क्युलेशन हेच होते की आपण एक फक्त प्रोडक्ट विकला गेला 5,000 रुपये घेण्यापेक्षा पूर्ण 6 महिन्याचं आपण जेवढे प्रोडक्ट विकणार आहे एक मोठी अमाऊंट आपल्या हातामध्ये येईल आणि आपलं काय ते चांगलं होऊन जाईल किंवा आपल्या कंपनीचं ऑफिस निघेल काय असेल, ही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. पण नंतर तसं झालं नाही. मी त्यांना सांगितलं, सर ठीक आहे, जे काय मला पूर्ण अमाऊंट आहे ते नंतर द्या, आत्ता राहून दे, काय अडचण आहे, तुमच्यावरती माझा विश्वास आहे. तर साधारणतः त्या कंपनीचं 6 महिन्यामध्ये रात्रंदिवस पळून 2-2 महिने मी घरी आलो नाही आहे. पूर्ण महाराष्ट्र कर्नाटक पिंजून काढला मी एक ट्रॅक्टर घेऊन.
ट्रॅक्टरवरती फिरून तो प्रोडक्ट मी विकला गेला. बरं. साधारणतः 70 प्रोडक्ट तो मी विकले गेला. त्या प्रोडक्टची किंमत होती 2 लाख रुपये. बरं. 2 लाख रुपयाचा प्रोडक्ट मी 70 प्रोडक्ट 6 महिन्यामध्ये विकले गेले होते. 7×5 35 3,50,000 रुपये माझं कमिशन तेव्हा होत होतं. ही गोष्ट आहे 10 वर्षापूर्वीची. 10 वर्षापूर्वी मी 6 महिन्यामध्ये 3.5 लाख रुपये कमवले होते. साधारणतः कॅल्क्युलेशन केलं तर महिन्याला मी 70,000 रुपये मी तेव्हा कमवलं होतं किंवा माझ्या कंपनीनं कमवले होते. पण जेव्हा मी त्यांना मागायला गेलो की सर असं आपला आता सीझन संपलेला आहे, 70 प्रोडक्ट मी विकलेले आहेत, तर 70 × 5,000 हे कॅल्क्युलेशनने माझा हिशोब तुम्ही द्या. तर तेव्हा मला उत्तर मिळालं गेलं की अरे सतीश तू विकलास बरोबर आहे, पण जे काही विक्री झाली ते सगळे प्रोडक्ट रिप्लेसमेंटला किंवा मेंटेनन्सला परत आल्यात आणि कंपनीला याच्यामध्ये काय प्रॉफिट मिळायला गेलेलं नाही. तर त्याच्यामध्ये माझा काहीच रोल नव्हता. तो काय मेंटेनन्स येणं किंवा डिफॉल्ट निघणं याच्यामध्ये माझा रोल काहीच नव्हता. माझा रोल हाच होता की आपल्याला विक्री करायची आहे. बरोबर. पण तेव्हा देखील आपण लहान होतो, आपल्याला तेवढी मॅच्युरिटी नव्हती किंवा व्यवसायामध्ये व्यवहार कसा सांभाळावा किंवा कसा करावा हे देखील आपल्याला तेवढं नॉलेज नव्हतं. त्यामुळे त्या गोष्टी आपण ॲक्सेप्ट केल्या. ठीक आहे म्हणलं, काय अडचण नाही, तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही मला देऊन टाका. तर त्यांनी साधारणतः 70-80,000 रुपये मला त्यांनी दिले असतील आणि तेवढ्यावरती माझा विषय त्यांनी मिटवला. मग नंतर ठीक आहे म्हटलं, काही अडचण नाही, हा अनुभवच आहे, आपल्याला अनुभवच आपल्या पाठीशी मिळाला, पण आपण याच्या पाठीमागं हटायचं नाही आहे. मग माझा प्लॅन हेच चालू होता की अजून आपल्या एरियामध्ये अशा कुठल्या कंपन्या आहेत का, त्यांना याची गरज आहे. तर मी प्रत्येक आपल्या भागामधले जे तिथे एक्झिबिशन असायचे ते एक्झिबिशनला जायचो. प्रत्येक स्टॉलला माझं मी व्हिजिटिंग कार्ड द्यायचो, त्यांना सांगायचो पण असं मी आमची कंपनी आहे. आणि तेव्हा 1 मॅन शो होतं. कंपनीचा ओनर पण आपणच, कंपनीचं रिसेप्शन पण आपणच, कॉल देखील आपणच करायचे, कॉल देखील आपणच घ्यायचे, त्यांना सांगणं वगैरे सगळ्या गोष्टी आपण स्वतः करायचो. आणि त्याच्यामध्ये फार चांगला रिस्पॉन्स आपल्याला मिळत देखील होता. पण काम मिळत नव्हतं. रिस्पॉन्स चांगला यायचा, आपण त्यांना प्लॅन स्पीच करून व्यवस्थित सांगायचो, पण लोक ॲक्सेप्ट आपल्याला लवकर करत नव्हते. प्रत्येकांना आपण कॉल करायचो, सगळ्यांना आपला प्लॅन स्पीच करून सांगायचो, पण आपल्याला काम तेव्हा पटकन मिळत नव्हतं. पण देवाच्या आशीर्वादाने एक असा फोन आला की त्यांचा फोन आला की सतीश तुम्ही ऑफिसला भेटायला या आणि आपल्याला एक काम चांगल्या प्रकारे तुमचं जे काय प्लॅन आहे आम्हाला आवडलेलं आहे आणि आपण एक मिळून चांगलं काम करू शकतो आहे, तुम्ही ऑफिसला मला भेटायला येऊ शकताय. मग तेव्हा त्यांच्या ऑफिसला गेलो तर ती चहाच्या रिलेटेड एक कंपनी होती. मग त्यांना मी पूर्ण प्लॅन सांगितला, मी याच्यापूर्वी केलेली कामं सांगितली, त्यांचा बिझनेस वाढवून दिलेला एक मॅप त्यांना मी प्रेझेंट केला. बाबांनो जी काही आपली ब्ल्यू प्रिंट जुनी होती ती ब्ल्यू प्रिंट त्यांना सांगितली. बाबा 6 महिन्यामध्ये त्यांचा ग्राफ कसा अप झाला होता, काय झालं होतं, त्यांचा सेल कसा वाढला होता, आपण कोणत्या प्रकारे मार्केटिंग केलं होतं, कोणत्या राज्यामध्ये केलं होतं, नेटवर्क आपण कसं त्यांचं बनवलं होतं, या सगळ्या गोष्टी त्यांना आपण सांगितल्या. त्यांना तो आवडला प्लॅन. पण त्यांनी माझ्यापुढे अट अशी ठेवली की सतीश तुम्हाला आम्ही तुमच्या कंपनीला आम्ही काम देऊ शकत नाही, हां पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही आमच्या कंपनीमध्ये ॲज अ मार्केटिंग मॅनेजर म्हणून तुम्ही काम करू शकता. पण मी तेव्हा त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. मी माझी कंपनी स्वतःची बनवलेली आहे, तर मी कंपनी थ्रूच मी काम करेन. पण त्यांनी पण मला सांगितले की सतीश तू विचार कर आणि आम्हाला कॉल करा. नंतर मी 2 दिवस त्यांच्याकडे मागून घेतली. नंतर विचार केला, एक तरी व्यवसाय करायचा असेल तर तुमच्याकडं आर्थिक मदत पाहिजे किंवा स्ट्रॉंगली तुमच्याकडं मनुष्यबळ पाहिजे किंवा पाठीमागं कोणतरी तुमचा खंबीर जे आपण म्हणतो आधार पाहिजे. बरोबर. त्या तिन्ही गोष्टी आपल्याकडं नव्हत्या त्यावेळी. मग आपण विचार केला, ठीक आहे आपल्याला तरी व्यवसाय करायचाच आहे, आज नाही उद्या. बरोबर. तर थोडं म्हटलं आपण 4 पैसे कमवू, एका कंपनीमध्ये काम करून जॉब करून 4 पैसे कमवू, अनुभव थोडासा आपल्या पाठीशी घेऊ आणि नंतर आपण आपली स्वतःचा व्यवसाय असेल किंवा कोणती कंपनी असेल आपण ते करू. मग नंतर 2 दिवसानंतर त्यांना मी कॉल केला की सर तुमचा जो काही प्रपोजल आहे, तुमचं जे काय प्रपोजल आहे तर ते मला ॲक्सेप्ट आहे आणि मी तुमच्या इथं ॲज अ मार्केटिंग मॅनेजर म्हणून मी काम करू शकतो आहे. तर ते म्हणजे नोकरीच्या स्वरूपात तुम्ही चहाच्याच एका फर्मसोबत मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम सुरू केलं? येस. साधारणतः 1-1.5 वर्ष मी एका कंपनीमध्ये चहाच्या रिलेटेड कंपनीमध्ये ॲज अ मार्केटिंग मॅनेजर म्हणून मी काम केलेलं आहे. तेव्हा मी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा एक 3 राज्यामध्ये त्या कंपनीचं फार चांगलं काम केलं. त्यांचं प्रपोजल मी ॲक्सेप्ट केलं. त्यांनी मला ऑफिसला बोलवलं. ऑफिसला बोलवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की सतीश बाबा तुझी पगाराची अपेक्षा काय आहे. तर मी त्यांना साधारण सांगितलं की आपण मी ज्या 6 महिन्यामध्ये ज्या कंपनीचं काम हातामध्ये घेतलं होतं तिथे मला सॅलरी साधारणतः महिन्याला 70,000 रुपये मिळत होती आणि माझी अपेक्षा साधारणतः त्याच आसपास कुठंतरी असेल. तर त्यांनी काय सांगितलं, हे बघ सतीश आत्ता आमचा पूर्णपणे कंपनीचा इंडियन मार्केटमध्ये आमचा काही सेल नाही
आमचा पूर्णपणे जो सेल आहे तो पूर्णपणे एक्सपोर्ट आहे. आणि तुला एक आणखी चांगली संधी आहे की तू चांगलं काहीतरी इथं काम करशील आणि तुझं काहीतरी नावलौकिक होऊन जाईल. तर आम्ही तुला सॅलरी अशी काय फार देऊ शकणार नाही. तर मी विचारताना तुम्ही किती देऊ शकताय. तर त्यांनी मला ऑफर केली 8,000 रुपये फक्त. म्हणजे MBA झाल्यानंतर मी 8,000ची नोकरी ॲक्सेप्ट केली पण मी. कारण की मला पण काही ना काहीतरी करून दाखवायचं होतं. एक तिथे देखील मला अपॉर्च्युनिटी मिळाली की आपण एक चांगला प्रोडक्ट हातामध्ये आहे आणि त्या कंपनीचा आपण सेल असेल किंवा टर्नओव्हर असेल आपण काहीतरी वाढवू शकतो आपलं जे स्किल आहे ते यूज करून. ते काम मी ॲक्सेप्ट त्यांचं केलं. साधारणतः 1.5 वर्ष त्या कंपनीमध्ये काम केलं. तिथले जे काय ओनर होते त्यांचा देखील आपल्याला फार चांगला सपोर्ट मिळाला किंवा त्यांचं नॉलेज आपल्याला बरंच चांगलं मिळालं. त्याच नॉलेजच्या आधारे आपण आताही जो काय चहाचा व्यवसाय करतोय तो त्यांच्याच नॉलेजवरचा एक भाग असेल किंवा त्यांनी 1.5 वर्षामध्ये त्यांचा सहवास मिळाला त्या सहवासाचा भाग असेल. म्हणजे चांगलं आता आपलं व्यवस्थित रुटीन आहे, काय अडचण नाही. म्हणजे तुम्ही चहाच्या व्यवसायात आलात ते नोकरीच्या निमित्तानं आलात. नोकरीच्या निमित्तानं, अगदी बरोबर. पण नोकरीच्या निमित्तानं चहाच्या व्यवसायात आल्यानंतर पुन्हा तुम्हाला स्वतःला असं कधी वाटलं की आपण स्वतः चहाचा व्यवसाय सुरू करावा आणि आपल्याला याच्यामध्ये यश मिळू शकतं आणि मग ही सुरुवात कशी झाली? त्याची ही स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे. आपल्याला सुरुवातीपासून तरी कोणता व्यवसाय करायचा आहे हा पिक्चर क्लिअर होता. जेव्हा आपण त्या चहाच्या रिलेटेड एका कंपनीमध्ये काम करत होतो तेव्हा तिथं आपल्याला फार चांगलं फ्रीडम होतं. जे काय तिथले मालक होते त्या मालकाने आपल्याला चांगलं फ्रीडम दिलं होतं. त्यांनी फार मला चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिली होती आणि त्यांचा साधारणतः आपण 10-1 टन माल त्यांचा आपण त्या पिरियडला सेल करत होतो आणि 10 टनाच्या अगेन्स्ट आपल्याला फक्त 8,000 रुपये आपली सॅलरी मिळत होती. म्हणजे माल म्हणजे ते चहाच्या स्वरूपातला जो तुमचा कामाचा भाग होता, चहापत्ती थोडक्यात चहा पावडर आम्ही ते विक्रीचं आमचं काम होतं. चहा पावडर विक्रीचं काम, चहा पावडर विक्रीचं काम होतं. चहा पावडर आपण साधारणतः तेव्हा 10 टन त्यांचं सेल आपण करत होतो. जेव्हा त्यांचा फक्त 400-500 किलो मार्केटमध्ये सेल होता तेव्हा आपण तिथं अपॉइंट झालो होतो आणि साधारणतः आपण 10 टन त्यांचा सेल पर्यंत त्यांचे मजल आपण एका वर्षामध्ये मारले होते. पण त्यानंतर माझ्या देखील काही ते सॅलरीच्या अपेक्षा होत्या. मी त्यांना ते सांगितलं, सर बाबांनो मला अशाची सॅलरी वाढवून मिळेल का, आणि कारण की आता सेल पण आहे, सर्व गोष्टी आहेत, तर मला सॅलरी थोडीफार वाढवून मिळावी. तर मी त्यांना सांगितलं साधारणतः मला 25,000 रुपये सॅलरी मिळावी. तर त्या कंपनीतून मला काय तसा रिस्पॉन्स व्यवस्थित मिळाला नाही. तर ठीक आहे म्हणले, काय अडचण नाही, आम्ही तुला एवढं सतीश देऊ शकत नाही. मग त्यांचा एक भ्रम असा झाला की ठीक आहे, 1.5 वर्षामध्ये सतीश नेटवर्क बनवलेलं आहे. डीलर अपॉइंट झालेले होते, डिस्ट्रीब्युटर अपॉइंट झाले होते, सगळ्यांचे कॉन्टॅक्ट्स होते कंपनीकडं. बरोबर. आज नव्हते सतीश असला काय नसला काय काही संबंध नाही, कारण डीलर डिस्ट्रीब्युटर सगळे आपल्या हातामध्ये आहेत. बरोबर. जर उलट त्यांचा असा ॲटिट्यूड आला की आपण ठीक आहे ह्याला जर कामानं काढून टाकलं तर 8,000 रुपये आपले वाचले महिन्याचे. मग त्यांनी ती स्ट्रॅटेजी अप्लाय केली. प्रत्येक डीलरला डिस्ट्रीब्युटरना त्यांनी मेसेज टाकले, इथून पुढे सतीशसाठी तुम्ही कोणताही कॉन्टॅक्ट करू नका किंवा सतीशशी कोणताही आर्थिक व्यवहार तुम्ही करू नका. ज्या कंडिशनला हे मेसेज लोकांना डिस्ट्रीब्युटरना गेले की बाबांनो सतीश सर आता कामावरती नाहीत, कारण की प्रत्येकांशी आपलं जिव्हाळ्याचं नातं होतं. असं त्यांना मी केव्हा जाणवून दिलं नव्हतं की आपण मी त्या कंपनीचा एक मॅनेजर आहे आणि फक्त मी तुमच्यासाठी व्यावसायिक दृष्टिकोनाने रिलेशन मेंटेन केलेलं आहे, असं अजिबात नाही. प्रत्येक डीलरांशी आपलं पर्सनल असेल किंवा त्यांच्याशी फॅमिली रिलेशन होतं, त्यांच्या सुखात दुःखात आपण सामील होत होतो, एक आपलं घनिष्ठ संबंध तयार झाले होते. तर ज्यावेळी सगळ्यांना मेसेज गेला की सतीश सरांना कोणताही तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं नाही आहे किंवा त्यांच्याशी कोणताही आर्थिक व्यवहार करायचा नाही, आणि त्या कंडिशनला सगळ्याच लोकांनी मटेरियल घेणं बंद करून टाकलं. बरं. कंपनीला असं वाटलं की आपण सतीशनंच त्यांना फोन करून सांगितलेलं आहे की ह्या कंपनीचा माल तुम्ही खरेदी करू नका. तसा आपला काही रोल नव्हता, त्याच्यामध्ये आपला कोणताही रोल अजिबात नव्हता. जे काय होतं ते डीलर आहेत, ती कंपनी आहे, दोघांचं काम होतं. त्याने माल त्यांना विक्री करायचं होतं, यांनी माल तो खरेदी करायचा होता, आणि प्रत्येकाचा पर्सनल विषय होता की त्यांनी खरेदी करायचं का नाही करायचं, ह्याच्यामध्ये सतीशचा कोणताही संबंध नव्हता. मग म्हटलं आता बसून आपण काय करायचं, नोकरी तर सोडलेली गेली आहे, 1.5 वर्षात आपल्या चहाच्या व्यवसायामधला आपल्याला अनुभव आहे, तर आपणच मग चहाचा व्यवसाय चालू करावा. चहाची पत्ती विक्री असेल किंवा काय असेल तो व्यवसाय आपण चालू करावा. मग व्यवसाय जरी चालू करायचा म्हटला तर 8,000मध्ये काही होत नाही. 8,000मध्ये आपण असं फार काय मोठी अमाऊंट सेव्ह करत नव्हतो, कारण की आपण एक कंपनीमध्ये मॅनेजर असतो, मॅनेजरचं काम करत असो, तर तेव्हा आपले अदर एक्सपेन्सेस देखील त्या पटीने वाढतात. तुमचं मग इनशर्ट असेल, कपड्यांना इस्त्री असेल,
मग शूज असतील, ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला मेंटेन करायलाच तुम्हाला महिन्याला साधारण 2-3 हजार रुपये खर्च व्हायचे. बरोबर. पर त्याच्यामध्ये आपली फॅमिली चालवायची आहे, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. मग त्या 8,000मध्ये फार मोठी आपली सेव्हिंग काय होत नव्हती. मग जेव्हा आपण हे नोकरी सोडायचं डिसिजन घेतलं तेव्हा माझ्याकडे 0 सेव्हिंग होतं. कारण की त्याच कंडिशनमध्ये माझं लग्नाचं पण चालू होतं आणि मी ते लव्ह मॅरेज करत होतो. लव्ह मॅरेज केलं असल्यामुळे तिथं थोडंसं मी एक घर बांधण्यासाठी प्लॉट देखील खरेदी केला होता. कारण की याच्या अगोदर माझे आई वडील दुसऱ्या शेतामध्ये काम करायचे, फक्त मोलमजुरी करायचे आणि एका 8x8 किंवा 10x10च्या खोलीमध्ये त्यांचं किंवा आम्ही त्या खोलीत राहत होतो माझ्या साधारणतः MBA होईपर्यंत. बरं बरं बरं. 8x8 किंवा 10x10च्या खोली आमची होती, त्याच्यामध्ये आमचं सगळं परिवार आम्ही राहत होतो. स्वतःचं आमचं असं काही नव्हतं, भाड्यानं आम्ही राहत होतो. मग लग्न करायचं होतं म्हणलं त्या समोरच्या व्यक्तीला काहीतरी दाखवलं पाहिजे माझं आहे. माझं 0 होतं, फक्त मी आहे एवढाच, बाकी काय विषय नाही. फॅमिली बॅकग्राऊंड आपल्याला 0. बरोबर. तर आपल्याला मुलगी देखील कोण देणार नव्हती. मुळात आपल्याला लग्नच करायचं नव्हतं, पण नशिबानं आमच्या मॅडम मला भेटल्या. आमच्या दोघांचं एकमेकांचं प्रेम एकमेकावरती आलं. आम्ही लग्न करायचं डिसिजन घेतलं. लग्न करायचं म्हटलं तर मग आपल्याला काय तर त्यांच्या आईवडिलांना दाखवायला पाहिजे. मग त्या कंडिशनमध्ये 1 गुंठा मी घर बांधण्यासाठी जागा घेतली. थोडंसं लोन इकडं तिकडं बऱ्याच गोष्टी ॲडजस्टमेंट करून आपण ते घेतलं गेलं. लोन घेतल्यानंतर ते लोन फेडायला देखील एवढे पैसे नव्हते. नंतर मी जॉब सोडल्यानंतर लव्ह मॅरेज केलं होतं. लव्ह मॅरेजच्या माझ्या पोलीस केसेस चालू होत्या. बऱ्याच गोष्टी म्हणजे फार त्या पिरियडला 4ही बाजूंनी मला संकटाने घेरलं गेलं होतं. एक तर मी जॉब सोडला गेला होता, इन्कम सोर्स काहीच नव्हता. दुसरा लव्ह मॅरेज केलं गेलं होतं. आमच्या मॅडमच्या घरच्यांकडून थोडीशी हॅरासमेंट म्हणा किंवा ह्या बऱ्याच त्यांचंही चुकीचं काहीच नाही. कारण की मी माझ्या बहिणीला तशा मुलाला दिलं नसतं, कारण की काहीच नव्हतं आपल्याकडं. आपण फक्त सतीशच होता, त्याच्या पाठीमागं आगे पिछे कुछ बी नव्हतं. अशा व्यक्तीला मी माझी बहीण देखील दिली नव्हती. म्हणजे अशा सगळ्या संघर्षातून तावून सलाखून उभं राहिलेला हा व्यवसाय आणि हे नेतृत्व आहे. अगदी अगदी अगदी. अशा परिस्थितीतूनच तुम्ही मग चहाचा व्यवसाय सुरू केलात. येस. त्याची पण स्टोरी अशी आहे की 6 महिने घरी माझ्या मिसेसनं फार मला सपोर्ट केला. मिसेस असेल किंवा माझे आई वडील असतील, सगळ्यांनी फार मला सपोर्ट केला. आई वडील देखील, जरी माझं लग्न झालं असलं किंवा जरी मी कमवता असलो तरी देखील माझे आई वडील दुसऱ्या शेतामध्ये कामाला जाणे, मोलमजुरी करणे ही चालूच होती. कारण की जेव्हा मी जॉब सोडला, जेव्हा मी लग्न केलं, गेले साधारणतः 6 महिने मी घरी बसून होतो. कारण की करायचं काय, आता आपल्याला नोकरी करायची नाही आहे, आपल्याला आता व्यवसायच करायचा आहे. मग तो कोणता करायचा आहे तर चहाचाच करायचा आहे. मग त्यासाठी काय करायचं, काय नाही करायचं, भांडवल कसं उभा करायचं, ह्या सगळ्या गोष्टीचा आपला अभ्यास चालू झाला. भांडवल उभा करण्यासाठी आपल्याला आगे पिछे कुछ नाही. जरी कोणत्या बँकेचं जायचं म्हटलं तर बँकवाले तुम्हाला मॉर्गेज मागतात. मॉर्गेजला आपल्याला काहीच नाही. जो काही गुंठा होता तो देखील त्यावर लोन होतं. बरोबर. मिसेस माझी बँकेत काम करत होती, त्यांचं ते काम चालूच होतं. आईवडील मोलमजुरी करत होते. त्या आईवडिलांच्या मोलमजुरीवरती आणि आमच्या मॅडमच्या पगारावरती साधारणतः मी 6 महिने जगलो गेलो किंवा मला त्या तिघांनी पोचलं इन द सेन्स 6 महिने आपलं हेच चालू होतं की आपल्या बिझनेसचं प्रिपरेशन चालू होतं की आपल्याला करायचं आहे काय आणि कसं करायचं आहे. त्या पिरियडमध्ये एका व्यक्तीकडून आपल्याला 2 लाखाची आपल्याला मदत झाली. मग त्या व्यक्तीचं देखील फार माझ्यावरती उपकार आहेत की त्यांनी मला ज्या कंडिशनला मी 6 महिने घरी बसलो होतो, बऱ्याच चारी बाजूनी संकटाने घेरलं गेलं होतं. लोकांना हेच गॅरंटी नव्हती की आपण सतीश आता यातून बाहेर निघेल. लोकांना हेच वाटायचं की आता हा लग्न केलेला आहे, मिसेस याची कुठेतरी जॉब करते आणि त्यांच्या जीवावरती हा घरी बसलेला आहे. साधारण 6 महिने आपण दाढी वाढवून घरी बसलो. केस वाढले होते, दाढी वाढले होते, असंच. कारण फार प्रेशर होतं. असं प्रेशर बी म्हणता येत नाही, पण आपलं काम चालू होतं. थोडं म्हणतात ना, एक मोठी झेप जर घ्यायची असेल तर तुम्हाला थोडंसं तयारी करावी लागेल. तर ती तयारी आपली 6 महिने आपण घरी बसून गेलो होतो. झालं. एका व्यक्तीने मला 2-1 लाख रुपये तेव्हा दिले. ठरलं होतं आपलं 10% व्याजदरानं. पण ज्यावेळी एका वर्षानंतर त्या व्यक्तीला मी परत पैसे द्यायला गेलो, त्या व्यक्तीनं सिंगल रुपीज माझ्याकडे एक्स्ट्रा घेतला गेला नाही. जे 2 लाख रुपये दिले होते तेवढे 2 लाख रुपये घेतले. कुठलंही व्याज घेतलं नाही किंवा काय केलं नाही. म्हणजे असे देखील समाजामध्ये लोक आहेत. किंवा मी तेच लोकांना एक संदेश देऊ शकतो की ज्या तरुण उद्योजकांना खरंच पैशाची गरज आहे, त्या तरुण उद्योजकांना तुम्ही मदत करा. कारण की भविष्यामध्ये तोच एक तरुण उद्योजक भविष्यामध्ये मोठा व्यावसायिक होऊ शकतो किंवा 4 व्यक्तींना तो काम देऊ शकतो. बरोबर. त्या व्यक्तीनं मला तेव्हा 2 लाख रुपये दिले. त्या 2 लाखावरती आपला व्यवसाय चालू झाला.
व्यवसाय चालू केल्यानंतर जे आपले जुने असतील किंवा नवे डिस्ट्रीब्युटर असतील सगळ्यांनी आपल्याला सपोर्ट केले. माल विक्री चालू झाली, रात्रंदिवस आपलं पळणं चालू झालं, प्रत्येक भागामध्ये भेटणं. तेव्हा माझी टू व्हीलर होती. टू व्हीलरवरून साधारणतः रोजचं माझं रनिंग 250 किलोमीटर होत जायचं. म्हणजे लोकांनी पटणार देखील नाही. सकाळी घरातून आपण 8ला बाहेर पडायचो, संध्याकाळी 9-10 घरी वाचायचे आपल्याला याला. मग आपल्या वाळवा गावातून मग जत असेल, आटपाडी असेल, सोलापूर असेल, साधारणतः इकडं कर्नाटकमध्ये बेळगाव वगैरे असेल, ह्या भागामध्ये आपण टू व्हीलरनं फिरायचो. त्या भागामध्ये आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग करायचो, प्रोडक्ट विक्री करायचो. साधारणतः मार्केटिंग स्ट्रॅटेजी आपली चांगली असल्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स देखील चांगला यायला लागला. म्हणजे तुम्ही व्यवसाय जो सुरू केलात तो पुन्हा चहापत्तीचाच चालू केलात? अगदी चहापत्तीचाच आपण व्यवसाय चालू केला. चहाच्या रिलेटेड पॅकिंग करून ते विकायचा व्यवसाय तुम्ही करत होता? अगदी बरोबर. तो व्यवसाय असा होता की ज्या आता मार्केटमध्ये तुम्ही वेंडिंग मशीन बघतात, चहाचे बटन दाबले की चहा येतो, तो व्यवसाय मी चालू केला होता वेंडिंग मशीनचा. वेंडिंग मशीन सेल करणे आणि वेंडिंग मशीनला लागणारी चहापत्ती असेल ती विक्री करणे, स्वतःच आपलं प्रोडक्शन आपण चालू केलं होतं. आणि तो व्यवसाय हाच होता की पहिल्यांदा तुम्हाला ती मशीन विक्री करावी लागायची. मशीन विक्री केली गेल्यानंतर त्या मशीनला लागणारं जे काही रॉ मटेरियल आहे, चहापत्ती आहे, ते आपण चहापत्ती त्यांना विक्री करायचो. साधारणतः महिन्याला आपण एक 10 मशीनचं टार्गेट ठेवायचो. 10 मशीन विक्री करायचो आणि त्यांना लागणारा रॉ मटेरियल प्रत्येक मशीनला आपण सप्लाय करायचो. तुम्ही आता सांगितलं की मशीनचा चहा आणि मग त्याचं असणारी चहापत्ती याची विक्री तुम्ही करायचा? अगदी. पण हे सगळं करत असताना केशर अमृततुल्य चहाची संकल्पना कशी सुचली आणि केशर अमृततुल्य मग हे कसं सुरू झालं? याची ही इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ॲक्च्युली काय आहे, माझा एक मित्र आहे, माझा क्लासमेट आहे रमेश म्हणून. मग साधारणतः त्याचाही व्यवसाय होता, माझाही व्यवसाय होता. मग केव्हा आम्ही महिन्यातून 2 महिन्यातून केव्हा तर आमची भेट व्हायची. तो कराडचा. केव्हा तिकडे कराडला मार्केटिंगला गेलो की आमची भेट व्हायची. बघ तुझं कसं चालू आहे, काय चालू आहे, तुझ्या व्यवसायामध्ये संधी काय आहेत का, माझ्या व्यवसायामध्ये काय संधी आहेत का, बरं ह्या व्यवसायामध्ये आणखी काय वेगळं आपण करू शकतोय का, आपण मिळून काय काम करू शकतोय का, बरी आमची चर्चा बरीच वर्ष 1-2 वर्ष आमची चालू होती. मग त्याच पिरियडमध्ये मला अशी काय आयडिया आली होती की आपल्याला चहाच्या व्यवसायामध्येच संधी फार आहे, पण याच्यामध्ये आणखी काय वेगळं करता येईल का. या वेंडिंग मशीनला किंवा वेंडिंगच्या मशीनच्या पावडरला कुठेतरी एक लिमिटेशन्स आहेत. बरोबर, ठीक आहे. मग ह्या व्यवसायामध्येच आपल्याला काय करता येईल का. मग तेव्हा माझा असा प्लॅन होता की आपल्याला MIDCमध्ये चहा फॅक्टरी चालू करायची होती. ती चहा फॅक्टरीची कन्सेप्ट हेच होती की आता तुम्ही प्रत्येक MIDCमध्ये जर गेलात तर प्रत्येक MIDCच्या रस्त्याकडेला एक छोटे गाड्या असतात. बरोबर. त्या गाड्यावाल्यांचं काम काय असतं की समोरच्या एक 10-12 कंपन्या त्यांनी पकडल्या असतात. जेव्हा ते चहा मागतात तेव्हा त्यांना चहा जाऊन ते पोच करतात. सकाळी 9ला असेल, सायंकाळी 4 वाजता असेल, किंवा त्यांचे गेस्ट वगैरे आले तर ते गेस्टना ते चहा प्रोव्हाइड करतात. मग ते चहाची क्वालिटी काय आहे, हायजीन मेंटेन आहे का, ते पत्ती कुठली वापरतात, पाणी कुठले वापरतात, ते साखर कुठली वापरतात, किंवा वापरलीच पत्ती परत वापरतात का. बरोबर. ह्या बऱ्याच गोष्टीचा अभ्यास त्या कंपनीवाल्यांशी देणं घेणं काय नसतं त्यांना. त्या कंपनीवाल्यांना किंवा कंपनीच्या मालकांना हेच पडलेलं आहे की मी माझ्या एम्प्लॉईंना मला चहा द्यायचा आहे, मग ते मला स्वस्तात मिळाला पाहिजे. बरोबर. क्वालिटी आहे नाही आहे याचं काही कॅल्क्युलेशन नाही आहे. ठीक आहे. मग तेव्हा आपली ही कन्सेप्ट होती की साधारणतः आपल्याला आपल्या सांगली कुपवाड मिरज MIDCमध्ये एक चहा फॅक्टरी म्हणजे चहा बनवून विक्री करणारी फॅक्टरी. बरोबर. साधारणतः आपलं ते टार्गेट हेच होतं की साधारणतः एक 100 कंपन्याशी आपल्याला टायअप करायचं होतं आणि ज्या रेटला ते लोक आत्ता एक्झिस्टिंग चहा घेतात त्याच रेटला पण आपल्याला चांगल्या क्वालिटीचा हायजीन मेंटेन केलेला ROचं पाणी यूज केलेला एक चांगल्या प्रकारचा चहा त्या कामगारांना आपल्याला द्यायचा होता. आणि ज्या ऑलरेडी आत्ता त्या एक्झिस्टिंग रेटला घेतात त्याच रेटला, असं नाही की आपण काहीतरी वेगळं करतोय आणि त्यांच्याकडे 1-2 रुपये एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचा आहे. चल त्याचा देखील अभ्यास केला गेला. एक टीम आम्ही घेतली, सर्व्हे केल्यानंतर सगळ्या लोकांनी आम्हाला रिस्पॉन्स देखील चांगला दिला. कंपनीवाल्यांनी ठीक आहे तुमचा हा प्लॅन आहे तो चांगला आहे, आम्ही तुम्हाला ऑर्डर देतो. फक्त जेव्हा आम्ही हा सर्व्हे चालू केला होता, सर्व्हेमध्ये फक्त आम्हाला एक प्रॉब्लेम असा रिअलाईज झाला की आमचा प्लॅन हाच होता की सकाळी 9 वाजता त्यांचे एम्प्लॉय येतात. फॉर एक्झाम्पल एका कंपनीमध्ये 100 एम्प्लॉय आहेत तर त्यांना सकाळी 100 कपाचा थर्मास आमचा असेल तो त्यांच्या दारामध्ये 9 वाजता बरोबर आमचा पोचवणार आहे. आणि सायंकाळी 4 वाजता 100 कपाचा थर्मास त्यांच्या दारामध्ये पोचविल आणि सकाळचा तो आहे जो थर्मास आहे तो रिटर्न घेतला जाईल. बरोबर. म्हणजे ही स्ट्रॅटेजी आमची होती. आणि साधारणतः अशा आपल्याला 100 कंपन्याशी टायअप करायचं होतं आणि 1 लाख ते 1.5 लाख कप आपल्या रोजचे सेल करायचे होते. ठीक आहे. हा प्लॅन एकदम क्लिअर होता.
पण प्रत्येकाने आम्हाला हेच सांगितलं की सतीश ठीक आहे, सकाळी 9ला आलं, सायंकाळी 4ला आलं किंवा 3 शिफ्ट असतील तर 3 शिफ्टमध्ये तू चहा प्रोव्हाइड करशील, पण सकाळी 9 ते 4 ह्याच्या बीचमध्ये जे आमचे क्लायंट येणार आहेत, जे आमचे गेस्ट येणार आहेत, जे आमचे पाहुणे येणार आहेत किंवा कोण जे आमचे व्हिजिटर आहेत, त्यांना तू चहा कसा प्रोव्हाइड करणार? कारण की 1-2 कंपन्या 10 कंपन्या असत्या तर आपण त्यांना जाऊन ते पोच केलं गेलं असतं. बरोबर. साधारणतः आपलं काम होतं 100 कंपन्यांचं आणि यांचं टायमिंग कोणाचं फिक्स नव्हतं आणि किती कप लागणार आहेत हे फिक्स नव्हतं. आत्तापर्यंत ह्या प्रॉब्लेमला आपल्याला सोल्युशन निघालं गेलं नाही. मग तो आपला प्रोजेक्ट तसाच तो फाईलमध्ये राहिला गेला. बरं, मग दुसरं काय करू शकतो? तेव्हा थोडी क्रेज चालू होती की अमृतुल्य चहाची. बरं, मग काय करायचं? माझ्या माहितीप्रमाणे त्या दरम्यानच पुण्यामध्ये त्यावेळेला एक ब्रँड सुरू झाला होता. हां, तेव्हा पुण्यामध्ये एक ब्रँड सुरू झाला होता आणि माझ्या पेजवरनं मी त्याचं पोस्टिंग देखील केलं होतं. माझ्या FBच्या पेजवरून मी त्याचं पोस्टिंग देखील केलं होतं. त्याला मी लाईक केलं होतं. काहीतरी चहाच्या व्यवसायामध्ये नवीन काहीतरी आलं आहे. बरोबर. आणि ते आवडलं गेलं मला. छान होतं, काय अडचण नाही. मग माझं रवीशशी बोलणं झालं की रवीश असा आणखी एक माझ्या डोक्यामध्ये प्रोजेक्ट आहे, तर आपण तो करूया का? तर रवीश मला ठीक आहे, काय अडचण नाही. मग रवीशने तुमची चांगली ओळख होती, रवीशने तुम्हाला तो प्रोजेक्ट स्पीच केला, तुम्हाला देखील आवडला, तुम्हाला देखील ह्या व्यवसायामध्ये इंटरेस्ट होता. मग झालं, तुम्ही, मी, रवीश तिघांची आपली मिटिंग झाली. बरं, कुठून चालू करायचा, कुणी हँडल करायचा, ह्या सगळ्या आपल्या चर्चा झाल्या. आपण शॉप शोधायला देखील चालू केलं की तेव्हा मी पूर्णपणे सांगितलं की ह्या व्यवसायामध्ये गेले 3-4 वर्ष माझा अनुभव आहे आणि हा व्यवसाय मीच रन करणार. कारण मलाही आठवतंय आपण चर्चा झाल्यानंतर बरोबर आपण त्याच्यासाठी पहिली फ्रँचायझी किंवा पहिलं एक आउटलेट तयार करणं अपेक्षित होतं. अगदी. त्याच्यासाठी आपण इस्लामपूरची निवड केली होती. आपण तिघांनी इस्लामपूर पायाने चालून मार्केट फिरून आपण एक शॉप फायनल केला गेला. झालं, मग नाव कोणतं करायचं, काय करायचं हे आपलं डिसिजन झालं किंवा आपली चर्चा झाली. मग मार्केटमध्ये काहीतरी आपल्याला वेगळं द्यायचं होतं. बरोबर. आणि मार्केटमध्ये मग इलायची चहा असेल किंवा मग आल्याचा चहा असेल किंवा काही असे बरेच तेव्हा चालायचे. पण मार्केटमध्ये केशरचा चहा मिळत नव्हता आणि जो दिल्ली साईडला वगैरे उत्तरला मिळायचा तो फार कॉस्टली असायचा. 30-35 रुपयाला तो कप मिळायचा. मग आपला तेव्हा पिक्चर हाच होता की आपल्याला केशर युक्त चहा आपल्याला विकायचा आहे. मग त्याचं नाव देखील आपण केशर देऊ. मग केशर अमृतुल्य हे नाव आपण तेव्हा ब्रँड तयार केला, फायनल केलं गेला. झाला, दुकानाची सुरुवात झाली. आपण सगळ्यांनी मिळून तो व्यवसाय चालू केला गेला. स्टेप बाय स्टेप तो वाढत गेला. साधारणतः त्यानंतर आपण बेळगावमध्ये स्वतःचे 2-3 शॉप काढले. कारण की तेव्हा मार्केटमध्ये बऱ्याच भागातून बऱ्याच जिल्ह्यातून स्वतः लोक प्रमोट करत होते. आम्ही पुण्याचा फेमस अमृतुल्य चहा, आम्ही सांगलीचा फेमस अमृतुल्य चहा, आम्ही कोल्हापूरचा फेमस अमृतुल्य चहा. तर आपल्या इस्लामपूरला तेवढी ओळख नव्हती पूर्ण महाराष्ट्रातून. आणि आपला पिक्चर हाच होता की फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करायचं नाही आहे, तर आपल्या पूर्ण भारतामध्ये आपलं काम करायचं आहे. मग आपल्याला असा कुठलं तरी सिटी पाहिजे होती की ती पूर्ण भारताला माहीत आहे. मग इस्लामपुरातच आपण पहिली शॉप काढलं. त्यानंतर आपण कर्नाटक बेळगावला एक आपलं आउटलेट सुरू केलं स्वतःच. आणि तिथून आपण बेळगावचा सुप्रसिद्ध केशरामृतुल्य चहाला आपण प्रमोट करायला सुरुवात केली. तेव्हापासून बेळगावच्या नावाने आपण ब्रँडिंग केलं. अगदी. कारण की इस्लामपूरला पूर्ण भारतामध्ये कोण ओळखत नव्हतं आणि बेळगावच्या ऑलरेडी पूर्ण भारतामध्ये आयडेंटिटी आहे. कारण की महाराष्ट्र कर्नाटकच्या बाउंड्रीवरचं ते गाव आहे आणि ते काय वर्षातून एकदा तरी चर्चेमध्ये येतच ते नाव. मग त्याचा आम्ही तो थोडासा ॲडव्हान्टेज घेतला आणि बेळगावला सुप्रसिद्ध केशरामृतुल्य चहा म्हणून आम्ही प्रमोट केलं. स्टेप बाय स्टेप एक शाखा वाढत गेल्या. आता देवाच्या आशीर्वादाने ह्या व्यवसायामध्ये गेले 7 वर्ष आपण आहे आणि 300 आपल्या आता शाखा महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, MP, UP आणि आत्ताच आपल्या दिल्लीमध्ये शाखा आपली आता बुक झालेली आहे. ती लवकरच आपली ओपन होईल. साधारण मला असं वाटतं की हा जो प्रवास आहे तुम्ही आत्ता सांगितलं हा किती वर्षांचा आहे? चहाचा प्रवास हा साधारणतः माझा 10 वर्षाचा आहे. त्यातला केशर अमृतुल्यचा माझ्या माहितीप्रमाणे कदाचित 7 वर्षांचा ते 8 वर्षांचा. 7 वर्षाचा म्हणजे 7 ते 8 वर्षांमध्ये जवळपास 300 पर्यंतच्या शाखा तुम्ही सुरू केलेल्या आहेत. अगदी म्हणजे मोठा विस्तार आहे हा तसं बघितलं तर. कारण कमी कालावधीमध्ये एक मोठी अचिव्हमेंट गाठलेली आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना चहाची फ्रँचायझी मॉडेल आणि त्यानंतर मग मार्केटमध्ये अनेक चहा आले, अनेक अमृतुल्य फ्रँचायझीज निघायला लागल्या. कुणीही काही नाव देऊन पुढे अमृततुल्य जोडायला लागलं. अगदी. याचा परिणाम कितपत झाला किंवा होतोय असं जाणवलं? याला कसं असते, प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात किंवा प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात.
काही अंशी त्याचं मार्केटमध्ये बॅड इम्प्रेशन बी झालं की प्रत्येक लोक उठतात आणि काहीतरी XYZ नाव लावायचं आणि अमृतुल्य टाकायचं आणि त्याचं बॅड इम्प्रेशन देखील झालं आणि चांगलं देखील झालं. लोकांच्या मनामध्ये अवेअरनेस क्रिएट झाला. मार्केटमध्ये बरेच ब्रँड आले पण त्यांचा मोठा हाच होता की आपल्याला पैसे कमवायचे आहेत. पैसे कमवायचं म्हणून हे बरेच मार्केटमध्ये ब्रँड आले गेले. ते सर्व्हिस रिलेटेड कामच करत नव्हते. त्यांचा एकच मोठं होता की फ्रँचायझी पुढे द्यायची, त्या व्यक्तीकडनं फ्रँचायझी फी घ्यायची, त्या व्यक्तीचं चालतंय नाही चालतंय हे काही त्यांनी सर्व्हिस प्रोव्हाइड केली नाही किंवा त्यांना वेळेवरती रॉ मटेरियल मिळतंय किंवा चहाची टेस्ट कशी आहे, टेस्टमध्ये काय बदल होतोय का, कस्टमरची आपल्या काय रिक्वायरमेंट आहे का, ह्या कोणत्याही गोष्टीवरती त्यांचा अभ्यास अजिबात केला गेला नाही. त्यांचा एकच मोठं होता फ्रँचायझी विका, फ्रँचायझी येणारे पैसे घ्या आणि मग तुमची मजा करा. म्हणजे 4 व्हीलर घ्या, मोठमोठं ऑफिस काढ. असे मोठे मोठे बरेच ब्रँड स्वतःला म्हणत आहेत की त्यांचे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, करोड रुपयाचे कॉर्पोरेट ऑफिस आहेत. आले कुठून काय आलं. पण मी ब्रँड यांनाच म्हणतो की ज्या ब्रँडची तुम्ही फ्रँचायझी घेतली आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही ना काही बदल झाला पाहिजे. तो चांगला बदल झाला पाहिजे की त्याच्या घरामध्ये एखादी गाडी आली पाहिजे, का त्या व्यक्तीनं घर बांधलं गेलं पाहिजे, किंवा त्या व्यक्तीचं लग्न झालं गेलं पाहिजे, किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे. समाजाने त्याच्याकडे काहीतरी वेगळ्या दृष्टिकोनानं, चांगल्या दृष्टिकोनानं बघितलं गेलं पाहिजे. तर तुम्ही स्वतःचा ब्रँड म्हणू शकता. नाही उगीच मी एवढं मोठं ऑफिस काढलेलं आहे, मी एवढ्या मोठ्या गाडीतून फिरतोय म्हणजे माझा मोठा ब्रँड झाला असं अजिबात नाही. तर लोकांचं आम्हाला कॉम्पिटिशनचा अजिबात प्रॉब्लेम झाला नाही की कारण की आम्ही पूर्णपणे सर्व्हिसवरतीच काम करतोय, प्रोडक्टच्या क्वालिटीवरतीच काम करतोय. ज्या व्यक्तीनं फ्रँचायझी आपली घेतलेली आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये किंवा जीवनामध्ये बदल हा 100% झालाच पाहिजे. हाच आमचा मोठा असतो. त्या व्यक्तीला कमीत कमी महिन्याला 60,000 रुपये मिळालेच पाहिजेत. जर त्या व्यक्तीला 60,000 रुपये त्या पॉईंटवरती मिळत असतील तरच तिथं आपली फ्रँचायझी आपण देतोय. आता साधारणतः आपल्या 300 शाखा आहेत. 300 शाखामध्ये आपली सेल झाला नाही आहे किंवा त्या व्यक्तीला परवडलं नाही आहे अशी म्हणून आपली एकही शाखा बंद नाही. ठराविक आपल्या शाखा बंद झाल्या. त्या का झाल्या तर त्या कोरोना पिरियडमध्ये त्यांना रेंट जास्त होतं किंवा साधारणतः 1 वर्षभर पूर्ण मार्केट शांत होतं. त्या पिरियडमध्ये आमच्या शाखा काही बंद झाल्या. पण आमच्या चुकीमुळे किंवा आमच्या हव्यासापोटी किंवा आमच्या स्वार्थापोटी एकही शाखा बंद आमची नाही आहे. आमची प्रॉपर टीम आहे. त्याच्यामध्ये आमचा सर्वजित असेल, आता रोहित नवीन जॉईन झाला आहे, आमचे विजयराव असतील, अशी बरेच आपली चांगली राजस्थानमध्ये आमचे किशन पुरोहित असतील, नंतर आमचे LK पुरोहित असतील, असे बरेच चांगले आमचे टीम मेंबर आहेत की ह्या सगळ्यांना पूर्ण ताकदीनं रात्रंदिवस पळून हे आमच्या फ्रँचायझींना सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. त्यांच्या सुखात दुःखात ही पूर्ण आमची फॅमिली त्यांच्यात इन्व्हॉल्व होती आणि मदत करते एकमेकाला. सर्व्हिस पूर्णपणे आम्ही सर्व्हिस रिलेटेडच काम करतोय. नक्कीच. तुमच्या चहा उद्योगामध्ये जर कोणाला फ्रँचायझी घ्यायची असेल तर ती तुम्ही कशी देता आणि ही प्रक्रिया कशी पूर्ण केली जाते? चांगला क्वेश्चन आहे की प्रक्रिया एकदम इझी आहे. असं आपलं काय फार आपण कॉर्पोरेट लेवलला काम करत नाही. आमच्यासारख्या सामान्य लोकांच्यासाठीच आपला ब्रँड आहे. प्रक्रिया एकदम सिम्पल आहे. आमचा एक कंपनीचा नंबर आहे. त्या कंपनीवरती काही लोकांचं फोन येतात. तो फोन आला की तो अटेंड केला जातो. त्या व्यक्तीला विचारलं गेलं जातं बाबा तुम्ही कुठून बोलता, बरं तुम्हाला कुठे चालू करायचं आहे, ह्याच्यापूर्वी तुम्हाला तुमचा व्यावसायिक बॅकग्राऊंड आहे का, तुम्ही जॉब करता, ही त्याची बेसिक माहिती घेतली जाते. त्यानंतर त्याला हे सांगितलं जातं की बाबांनो तुला जर हा व्यवसाय चालू करायचा असेल तर तुझी मानसिकता क्लिअर पाहिजे की हा व्यवसाय तुला पैसे कमवण्यासाठी करायचा आहे का गावांना किंवा समाजाला दाखवण्यासाठी करायचा आहे. ही कन्सेप्ट पहिला आपली क्लिअर केली जाते. आणि काही लोक अशा असतात की त्यांना फक्त मी काहीतरी करतोय समाजाला दाखवायचं असतं. पैसे तिथे लावायचे, इन्व्हेस्ट करायचे, तिथे एखादा कामगार अपॉइंट करायचा आणि हा असंच फिरतो. तशा व्यक्तींना आम्ही फ्रँचायझी देत नाही. ज्या व्यक्तीनं फ्रँचायझी घेतली आहे त्या व्यक्तीनं त्या दुकानामध्ये काम केलंच पाहिजे. हे आमचं पहिला कंपल्शन आहे. तो व्यक्ती जर त्या दुकानामध्ये काम करत असेल तरच आपण त्यांना फ्रँचायझी देतोय. कारण काय होतंय, हा जो आपण ब्रँड बनवला गेला आहे तरुणांना आर्थिक स्वबळावरती सक्षम बनवण्यासाठी आपण हा ब्रँड बनवला गेला आहे. ठीक आहे बाबांनो, एक व्यवसाय तुम्ही चालू केला, आपल्या चहाची फ्रँचायझी घेतली तर साधारणतः 60-70 हजार रुपये तुम्हाला महिन्याला मिळू शकतायत. जर तुम्ही त्याच्यामध्ये एखादा कामगार ठेवला किंवा 2 कामगार ठेवले, त्या कामगारांना 10-15 हजार रुपये पगार दिला पाहिजे. साधारण तुमचेच 50-60 हजारमधले तिथं मायनस होत जातं. ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर कंपल्शन हेच आहे की पहिल्यांदा तुम्हाला व्यवसाय
जर करायचं असेल किंवा आमची फ्रँचायझी घ्यायची असेल तर तुम्हाला त्या फ्रँचायझीमध्ये काम केलं पाहिजे, त्या दुकानामध्ये चहा विकला गेला पाहिजे, चहा विक्री करता आलं पाहिजे, तुम्ही तो उभारलं पाहिजे काउंटरवरती. जर तुम्ही लाजत असाल चहा विक्री करायला तर आमची तुम्ही फ्रँचायझी घेऊ नका. नंतर त्याचं लोकेशन बघितलं जातं. आमची टीम एक आहे, आमच्या टीममध्ये मग सर्वजित असेल, रोहित असेल, विजयराव असतील, किशन पुरोहित असेल, LK पुरोहित असेल. ज्या भागातून तो फोन आला आहे त्या भागातला त्या व्यक्तींना आम्ही नंबर फॉरवर्ड करतो. तो व्यक्ती पहिल्यांदा त्यांच्या शॉपमध्ये लोकेशनला जातो. ते लोकेशन कसं आहे त्या लोकेशनचा पहिला अभ्यास केला गेला जातो. त्या लोकेशनवरती खरंच तो व्यवसाय तिथं चालू शकतो का, त्या व्यक्तीला 50,000 महिन्याला मिळू शकतात का, हा पहिल्यांदा आमची लोकं तिथं सर्वे करतात. जर हा सर्वे पॉझिटिव्ह आला तरच त्या व्यक्तीला आम्ही फ्रँचायझी देतो, अन्यथा आम्ही फ्रँचायझी देत नाही. कारण की त्या व्यक्तीनं जे काय 2-2.5 लाख रुपये तो व्यवसायात लावणार आहे, असा व्यक्ती तो नाही की त्याच्याकडे तो पॉकेटमध्ये 2.5 लाख रुपये घेऊन बसला आहे. जेव्हा आम्ही बघितलं गेलं आहे की जेव्हा आम्ही फ्रँचायझी त्यांना येस म्हणतो त्यानंतर त्यांना 15 दिवस लागतात ती पैशाची प्रोव्हिजन करायला. कारण मामाकडून मामीकडून सोनं घाणवट ठेवणे, घर घाणवट ठेवणे, शेती घाणवट ठेवणे, कुठनं तर कर्ज काढणे, पतसंस्था करणे, ही बरीच मोठी प्रोसेस असते. त्यामुळे आम्हाला त्याच्या 2.5 लाखाची व्हॅल्यू माहीत आहे. आमचं प्रामाणिकपणे हेच मत आहे की त्या 2.5 लाखाचे वर्षभरामध्ये त्याचे 25 लाख झाले पाहिजेत कमीत कमी. ठीक आहे, हे आमचं टार्गेटच आहे. किंवा म्हणजे साधारण जर एखाद्याला फ्रँचायझी घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुमचा तो जो काही खर्च आहे तो 2.5 लाख रुपये आहे, असं तुमचं ते मॉडेल असं काही फिक्स आहे? नाही, फिक्स मॉडेल आपलं नाही आहे, आपलं फ्लेक्झिबल आहे. आपण 3 टाईपमध्ये काम करतो. बाबांनो, ज्या व्यक्तीला फक्त फ्रँचायझी हवी आहे त्याला 55,000 आपली फ्रँचायझी फी आहे. त्या 55,000मध्ये आपण त्याला 1 दिवसाचं ट्रेनिंग असेल, मार्केटिंग असेल, चहा बनवण्याची सगळी प्रोसेस असेल, कस्टमरांशी कशी बोलणं असेल, कस्टमर हँडल कसं करायचं, चहा कसं बनवायचा, दुकानाची स्वच्छता कशी ठेवायची, कस्टमरांशी रिलेशन कशी बिल्डअप करायची, ह्या सगळ्या प्रोसेस आपण त्यांना शिकवतो. नंतर मार्केटिंग असेल, मार्केटिंग देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड राहतं. 55,000 रुपये फक्त कंपनीची फ्रँचायझी फी आहे. त्यानंतर 1.5 लाखाचा एक प्लॅन आहे. 1.5 लाख आपला बेसिक प्लॅन आहे. बेसिक प्लॅनमध्ये त्यांना लागणारे चहाच्या व्यवसायात लागणारे काय इक्विपमेंट्स आहेत, मग स्टीलचं काउंटर असेल, शेगडी असेल, सिंक असेल, पुतळा, मेन बोर्ड, स्क्रोलिंग बोर्ड, ट्रेनिंग, मार्केटिंग, ह्या सगळ्या गोष्टी 1.5 लाखामध्ये आहेत. मग काही लोकांना थोडंसं प्रीमियम लागतं, नाही मला शॉप असा पाहिजे, माझा झगमगट माझं शॉप पाहिजे कारण माझं लोकेशन चांगलं आहे, तर तिथं आपण 2.5 लाखाला त्याला पूर्ण सेटअप, त्याच्यामध्ये POP असेल, इलेक्ट्रिक फिटिंग असेल, आतलं कलरिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड राहतात. मग म्हणजे 2.5 लाखामध्ये पूर्ण आपण सेटअप करून देतो त्या लोकेशननुसार. आणि 1.5 लाख आणि 55,000 ह्या ज्या 2 फी आहेत हे कस्टमाइज तुम्ही ठेवलेलं आहे, जेणेकरून ज्याला स्वतःचं मटेरियल किंवा स्वतःच्या जागेमध्ये स्वतः इंटेरियर करायचं आहे, स्वतःच्या खर्चाने सगळ्या गोष्टी खूप स्वतःच्या इच्छेप्रमाणे करून घ्यायचे आहेत, त्याच्यासाठी तुम्ही 55,000 रुपयाची फ्रँचायझी फी म्हणून घेता. अगदी अगदी अगदी. म्हणजे एखाद्याला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तर तो 55,000मध्ये सुद्धा सुरू करू शकतो. 55,000मध्ये सुरू करू शकतो, 1.5 लाखामध्ये देखील करू शकतो आणि 2.5 लाखामध्ये करू शकतो, प्रत्येकाच्या आर्थिक कॅपॅसिटीनुसार. आता एखाद्याने व्यवसाय करायचा ठरवला तर तुमचा हा नेमका फॉर्म्युला कसा सेट केला गेला आहे आणि मग चहाची प्रक्रिया कशी आहे म्हणजे बनवण्याची, आणि मग तो कसा दिला पाहिजे, त्याचं काही तुम्ही असं ठराविक काही त्याची पद्धत चहा करण्याची अशी काही ठरवली आहे का, किंवा ठराविक लिमिटपर्यंत तो उकळणं, कोणत्या प्रकारचं दूध वापरणं, अशी नेमकी त्याची प्रक्रिया काय आहे चहा बनवण्याची? याच्यामध्ये साधारणतः आपला चहा बनवायचा हा फॉर्म्युला ठरवण्यासाठी आपल्याला साधारणतः 1 वर्ष गेले. आपण मग बरेच एक्सपेरिमेंट असेल, एक फॉर्म्युलेशन ठरवताना मग त्याच्यामध्ये मसाला कोणता वापरला गेला पाहिजे, चहापत्ती कोणती वापरली गेली पाहिजे, मग त्याला कलर येणारा पाहिजे, कडक पाहिजे, ह्या बऱ्याच गोष्टी. तर आपला एक फॉर्म्युला फिक्स आहे. ते फॉर्म्युला असा आहे की 300 ग्रामचं आपलं पॅकेट आहे. त्या 300 ग्रामच्या पॅकेटमध्ये चहापत्ती, मसाला, गुळ पावडर सर्व काही मिक्स आहे. ते फक्त तुम्हाला 1 लिटर दुधासाठी यूज करायचं आहे. ते आपलं 300 ग्रामचं पॅकेट तुम्ही 1 लिटर दुधामध्ये टाकायचं आहे आणि उकळायचं आहे. उकळला की तुमचा चहा तयार झाला. 1 लिटर दुधामध्ये साधारणतः तुमचे 35 कप बनत आहेत आणि 1 कप तुम्हाला विक्री करायचा आहे फक्त 10 रुपयाला. बरोबर. मार्केटमध्ये गुळाचा चहा 15 रुपयाला, 20 रुपयाला विक्री केला जातो, पण आपला एकदम चांगल्या क्वालिटीचा चहा तुम्हाला फक्त 10 रुपयाला विक्री करायचा आहे. मग 350 तुमचे बनतात, 35 × 10 रुपये किंवा 350 तुमचे बनतात आणि याला खर्च फक्त तुमचा 160 रुपये येतोय. प्रॉफिट मार्जिन देखील फार चांगला आहे. 60% प्लस तुम्हाला प्रॉफिट मार्जिन आपल्या चहामध्ये मिळू शकतं. बनवण्याची पद्धत देखील एकदम इझी आहे. ज्या व्यक्तीनं आयुष्यामध्ये केव्हा चहा बनवलेला गेला नाही तो व्यक्ती साधारणतः अर्ध्या तासामध्ये आपला चहा बनवायला शिकतो. इतकं फॉर्म्युलेशन एकदम सिम्पल आहे.
तर गुळाच्या चहाचं जे काही मार्जिन आहे याच्याबद्दल तुम्ही आत्ता सांगितलं की याच्यामध्ये 35 कप चहा हा तुमचा त्या चहाच्या पॅकेटमध्ये बनतो अगदी आणि त्यापैकी 160 रुपयाचा खर्च आहे. म्हणजे चांगलं मार्जिन या चहामध्ये मिळतं आहे. अगदी. याच्यासोबत तुम्ही तुमच्या वतीनं अन्य कोणते पदार्थ तिथं विकायला ठेवायला देता का? आणि मग याच्याबद्दल काही तुमची तशी काही नियमावली आहे का? कसं आहे, मार्केटमध्ये बरेच ब्रँड आहेत. त्यांनी बरेच बाय प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा ट्रेडिंगचं काम चालू केलं आहे त्यांच्या ब्रँडिंगनं. तर आमचं तसं काही कंपल्शन नाही आहे. आम्ही फक्त चहावाले आहोत. आम्ही चहाच विक्री करतोय. बरं. जे काही बाय प्रोडक्ट असतील त्यानुसार त्यातल्या मार्केटमधले जे डिस्ट्रीब्युटर असतील त्यांच्याकडून तुम्ही ते खरेदी करा, किंवा तुमच्या शॉपमध्ये गरजेनुसार, मार्केटच्या गरजेनुसार तुम्हाला काय स्नॅक्स आयटम जर विक्री करायचे असतील, जसं वडापाव असेल, समोसा असेल, कचोरी असेल, तुम्ही ती विक्री करू शकता. आमचं असं कोणतंही कंपल्शन नाही. आमचा मोटो हाच आहे की ज्या व्यक्तीनं आपली फ्रँचायझी घेतली आहे त्याला 4 पैसे 100% मिळालेच पाहिजेत. मग ते चहा विक्री करून असेल किंवा अदरचे स्नॅक्स आयटम विक्री करून असेल. आम्ही स्नॅक्स आयटम विक्रीची परमिशन याच्यासाठी देतो की त्या स्नॅक्स आयटम विक्री करून साधारणतः त्याचे जे काही फिक्स्ड एक्सपेन्सेस आहेत, जसं की त्या शॉपचं रेंट असेल, एम्प्लॉईचे एक्सपेन्स असतील, किंवा इलेक्ट्रिक एक्सपेन्स असतील, किंवा गॅसचा खर्च असेल, हे जे काय फिक्स्ड एक्सपेन्सेस आहेत ते फिक्स्ड एक्सपेन्सेस त्याचे त्या बाय प्रोडक्टवरून विक्री किंवा स्नॅक्स आयटमवरून विक्री करून त्याला 4 पैसे मिळत आहेत. बरोबर. हा देखील मोठो दुसऱ्या ब्रँडचा आहे, पण त्यांचं कंपल्शन काय आहे की आमचेच बाय प्रोडक्ट घ्या. बरोबर. आमचेच ते जे काही बाय प्रोडक्ट आहेत, आता आमचं काय आहे, जे अदर ब्रँड आहे त्यांचे फक्त महाराष्ट्रापुरते किंवा महाराष्ट्राच्या आसपासच्या भागामध्ये त्यांचे शाखा आहेत. त्यांना ते ट्रान्सपोर्टेशन इझी होतं किंवा मे बी त्यांना होत नाही, पण ते समोरच्या व्यक्तीच्या वरती ते थोपवलं जातं. पण आमचे काय आहे, साधारणतः आमच्या आता 8 राज्यामध्ये काम आहे. जर आपण एक पाण्याच्या बॉटल्स जरी आपण पुढं द्यायचं म्हटलं तर आपल्या सांगलीहून जर माझं दिल्लीला पाण्याच्या बॉटल जात असतील तर त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढली जाते. जर त्या व्यक्तीला लोकलच्या त्याच मार्केटमध्ये 7 रुपयाला जर बॉटल मिळत असेल तर माझी बॉटल त्याला 12 रुपयाला पडणार आहे. बरोबर. तर तो मधला जो 4 रुपयाचा लॉस आहे तो आम्हाला समोरच्या आमच्या व्यक्तीचा करायचा नाही. आम्ही स्पष्ट त्यांना सांगतो, बाबांनो, जो कोण लोकलचा प्रोडक्ट आहे तो तुम्ही घ्या आणि विक्री करा आणि पैसे कमवा. सुरुवातीला साखरेचा चहा केशर अमृततुल्य चहाच्या फ्रँचायझीमध्ये मिळत होता. आता केशर अमृततुल्य थोडंसं मॉडिफाय झालं आहे आणि लोकांना आवडेल असा गुळाचा चहा केशर अमृततुल्यच्या त्या फ्रँचायझीमध्ये मिळायला लागला आहे आणि लोकांनाही ती चव आवडते गुळाच्या चहाची. त्याच्यासोबतच इतर कोणकोणते चहाचे प्रकार आपल्या फ्रँचायझीमध्ये मिळत आहेत? कसं आहे, मार्केटच्या गरजेनुसार आपल्याला बदल आपल्या व्यवसायामध्ये करायचा असतो. मग आता नवीन ट्रेंड आला होता की लोकांना गुळाचा चहा हवा होता. बरोबर. तर आपल्याला ऑलरेडी 5-7 वर्षाचा अनुभव होता की गुळाचा चहा कसा बनवायचा. मार्केटमध्ये फार कमी मॅन्युफॅक्चरर आहेत गुळाच्या चहा बनवणारे. आता जेवढे काही आता मार्केटमध्ये ब्रँड आहेत की आम्ही स्वतः ओन मॅन्युफॅक्चरिंग करतो वगैरे, अजिबात नाही. महाराष्ट्रामध्ये बोटावरती मोजणे एवढेच गुळाच्या चहाचे मॅन्युफॅक्चरर आहेत, त्यातले आपण एक आहोत. बरोबर. ठीक आहे. आपल्याकडं गुळाच्या चहाच्या सोबत साधारणतः लेमन टी असेल, गुळाची कॉफी असेल, गुळाची कोल्ड कॉफी असेल, नवीन प्रोडक्ट आपण लॉन्च करतो एनर्जी ड्रिंक आपण एक आपलं स्वतःचा प्रोडक्ट लॉन्च करतोय. चहाच्या रिलेटेड तुम्हाला जे काही प्रोडक्ट हवे आहेत ते आपल्याला अवेलेबल आपण करून देऊ शकतो, काय अडचण नाही. म्हणजे आपल्या फ्रँचायझीमध्ये लेमन टी, ब्लॅक टी, कॉफी सुद्धा, कॉफी, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा मिळत आहेत. अगदी अगदी अगदी. आणि त्या सुद्धा आपण आपल्या केशर ब्रँडच्या वतीनं त्या देतोय. अगदी अगदी. त्याचाही वेगळा काही फॉर्म्युला आपण सेट केलाय. प्रत्येक चहाचं एक सेपरेट फॉर्म्युलेशन आहे. बरं. अगदी तुम्ही लेमन टी म्हणाल तर लेमन टीचे लहान सॅचेट आहेत, 1-1 कपाचे. कारण की लेमन टीला फार डिमांड नसते. साधारण दिवसातून जर तुमचे 500 कप जर विक्री होत असेल तर त्यातून तुम्हाला फक्त 30-40 लोकच तुम्हाला लेमन टी मागतात आणि तो पूर्ण 1 लिटरचा 2 लिटरचा चहा बनवून ठेवून उपयोगाचा नाही. तर आपण त्याचे 1-1 कपाचे लहान सॅचेट बनवलेले आहेत. तर त्या सॅचेटमध्ये जर एका व्यक्तीने तुम्हाला 1 कपाची ऑर्डर दिली तो 1 सॅचेट कट करा, कपामध्ये होता, त्याच्यामध्ये गरम पाणी घाला, उकळा, चहा तुमचा लेमन टी तुमचा तयार झाला. तसंच कॉफीचे पण लहान 1-1 कपाचे सॅचेट आहेत, कोल्ड कॉफीचे लहान सॅचेट आहेत. जे रनिंग आयटम आहेत त्याचे मोठे बल्कमध्ये आपले प्रोडक्ट पॅकेट आहेत आणि जे थोडे स्लो सेलिंग प्रोडक्ट आहेत त्याचे आपण लहान 1-1 कपाचे आपण सॅचेट बनवलेले आहेत. म्हणजे चहाचं अर्थकारण हे मोठं अर्थकारण आहे. आपल्याकडं बऱ्याच लोकांना चहा हा आवडतो. आपली टॅगलाईन पण त्याच्यामध्ये आपल्या दुकानामध्ये पाहायला मिळते, चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो. अगदी अगदी. बरोबर ना? अगदी. चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो. आणि मग लोकांना
वेगवेगळ्या कारणांसाठी चहा लागतो. म्हणजे माझा आळस घालवायचा आहे तर चहा अगदी. पाहिजे, मला थोडासा मूड चेंज करायचा आहे म्हणून चहा पाहिजे, बरोबर. किंवा आनंदाच्या वेळेला एखादी गोष्ट काहीतरी चांगली घडली आहे म्हणून चला तोंड गोड करू म्हणून चहा पाहिजे, सेलिब्रेशन, किंवा मित्रांसोबत गप्पा गप्पा मारण्यासाठी म्हणून चहा पाहिजे. आणि त्या चहाची तल्लफ तुम्ही तुमच्या केशर अमृततुल्य चहाच्या माध्यमातून भागवताय आणि तो महाराष्ट्राला आवडतोय आणि महाराष्ट्रासोबत आता तो बाहेरही गेलाय अगदी. आणि त्याची चव महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांनाही ती आवडते आणि त्यामुळेच त्याचा विस्तार होतोय. तर या सगळ्या गोष्टी होत असताना चहामुळे पित्त होतं, काहींना शुगर असते, अशी बरीच कारणं आहेत. आणि मग त्याच्यावरती काही मग केशर अमृततुल्य चहानं काही सोल्युशन शोधलंय का? कसं होतं, चहामुळे पित्त होतं, प्रत्येकांना चहामुळे पित्त होतं असं नाही. देवानं प्रत्येकांना वेगवेगळं बनवलेलं आहे. प्रत्येकांची शरीरयष्टी असेल किंवा शरीराची रचना असेल, प्रत्येकांची वेगळी आहे. काही लोकांना चहा पिल्यामुळं पित्त होतं किंवा काही लोकांना दूध जरी पिलं तरी पित्त होतं. असं आपण म्हणू शकत नाही की चहामुळेच मला पित्त झालं. हां, काही त्याचे कारणं देखील आहेत. जर तुम्ही सकाळी चहा बनवून ठेवला आणि तो सारखा जर उकळत असाल तर तुम्हाला तो पित्ताचा त्रास होऊ शकतो. तो पण प्रत्येकाच्या बॉडीच्या रचनेनुसार, असं म्हणू शकत नाही की तो सगळ्यांनाच प्रॉब्लेम येईल. ठीक आहे. मग त्यासाठी आपण काय केलेलं आहे की मार्केटमध्ये लोक काय करतात, सकाळी उठले आपले 5 लिटरचा चहा करायचा आणि तो दिवसभर विक्री करत राहायचं. तर आम्ही प्रत्येकांना कंपल्शन केलेलं आहे की तुम्हाला फक्त 1 लिटरचा चहा बनवायचा आहे आणि तोच विक्री झाल्यानंतर, तो संपल्यानंतर तुमचा दुसरा बनवून विक्री करायचा आहे. प्लस दुसरे जे काही लेमन टी असेल, कॉफी असेल किंवा ग्रीन टी असेल, याचे आम्ही लहान साचे बनवले आहेत. कोणताही चहा आमचा 1 तासाच्या वरती बनून राहत नाही आहे. त्यामुळे आमच्या आउटलेटला तुम्ही केव्हा जरी गेलात आणि किती जरी कप चहा पिलात तरी पित्त हे तुम्हाला होणार नाही आहे. तुम्ही आता चहाबद्दल सांगितलं, मग याचं काही वेगळं शास्त्र आपण काय डेव्हलप केलं आहे? आता हे तुम्ही आता जे सांगितलं की चहा जास्त वेळ उकळला तर त्यामुळे कदाचित पित्त होऊ शकतं, पण केशर अमृततुल्य चहा किंवा गुळाचा चहा आणि तो पिल्यानंतर बऱ्याच ठिकाणी बोर्ड पण लावलेला असतो की आमच्या चहा पिण्याने पित्त होत नाही. तर खरंच असं काय आहे? कारण तुमचा अनुभव काय सांगतो या बाबतीत? त्याचं कारण हेच आहे की बाबांनो, तुम्ही फ्रेश जर कस्टमरना चहा देत असाल तर 100% त्या कस्टमरला पित्त होणार नाही आहे. तुम्ही दूध कोणतं वापरता, चहापत्ती कोणती वापरता, त्याच्यामध्ये वेगळं केमिकलचा गुळ तुम्ही वापरता का, या बऱ्याच गोष्टी मॅटर करतात. काही मार्केटमध्ये असे बरेच आहेत ब्रँड की 4 पैसे एक्स्ट्रा कमवण्यासाठी मग केमिकलची पावडर वापरणे. मसाला देखील असेल तो मसाला तुम्हाला ओरिजिनल असेल किंवा ओरिजिनल पावडर ग्राइंड करून त्यात घालणे नाही, त्याच्यामुळे तुम्हाला केमिकलचे मसाले मिळतात ते त्याच्यामध्ये मिक्स करणे. ह्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. पण आमच्यामध्ये तुम्ही आमचा कोणताही प्रोडक्ट चेक करायचा लॅबमध्ये नेऊन, कोणतंही केमिकल किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या शरीराला हानिकारक काय आहे असं कोणतंही प्रोडक्ट आम्ही वापरत नाही आहे. तुम्ही आत्ताच सांगितलं की आपण जे काही प्रोडक्ट बनवतो म्हणजे चहासाठी रॉ मटेरियल म्हणून, तर त्याच्यामध्ये नेमका काय त्याचा फॉर्म्युला किंवा त्याच्यामध्ये काय काय असतं? म्हणजे चहा, साखर आणि त्याचं ठराविक प्रमाण निश्चित केलेलं असेल, कारण तो फॉर्म्युला काहीतरी सेट करावा लागतो तरच तो चहा नेहमीप्रमाणे नेहमीच एकसारखा बनतो. आता याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये आमच्या मॅडम म्हणजे माझे मिसेस आहे, त्यांच्याकडे हे पूर्ण प्रोडक्शनचं काम आहे. बरं. साधारणतः आपल्याकडे 10-15 महिला वर्ग आहे. तो पूर्णपणे महिला वर्ग आमच्या मॅडम सांभाळतात. त्यांनी एक फॉर्म्युला सेट केलेला आहे. बाबांनो, 300 ग्रॅमच्या पॅकेटमध्ये साखर किती पडली पाहिजे, मसाला किती पडले पाहिजेत, पावडर किती पडली पाहिजे आणि ते 300 ग्रॅमचं पॅकेट किती लिटरसाठी यूज आहे, ते सगळा एक फॉर्म्युला आपला सेट आहे. आणि ते पूर्ण प्रोडक्शनचं काम असेल ते आमच्या मॅडम मिसेस आमच्या बघतात आणि ते चांगल्या पद्धतीनं त्यांचं मॉनिटरिंग आहे. आणि आत्तापर्यंतचा आपला हायेस्ट आहे की आपला डिफॉल्ट प्रोडक्ट केव्हा निघालेलं नाही. असं झालं नाही की आपण 300 ग्रॅमच्या ऐवजी काहीतरी 250 ग्रॅम गेलेला आहे किंवा 280 ग्रॅम गेलेला आहे आणि आपल्या चहाची क्वालिटी कुठेतरी कमी जास्त झाली आहे, असं नाही. कारण की जी आपली प्रोडक्शन टीम देखील आहे ती देखील आपली घरचीच आहे. आमच्या सिस्टर असतील किंवा आमची मिसेस असेल, ही सगळी घरचीच माणसं आहेत, तेच तो प्रोडक्शन डिपार्टमेंट सांभाळत आहेत. गृहलक्ष्मीला तुम्ही तुमच्या या व्यवसायामध्ये ही जबाबदारी दिली अगदी, आणि प्रोडक्शनची जबाबदारी त्या स्वतः सांभाळतात. अगदी निश्चितपणानं महिलांच्या हातामध्ये जर हा कारभार असेल तर त्या अतिशय चाणाक्षेपणानं आणि नीटनेटकेपणानं करत असणार आणि त्याचाच परिपाक म्हणून तुमचा हा फॉर्म्युला पक्का सेट झाला आणि तो सर्वांना आवडलाय असं म्हणायला काही हरकत नाही. 100%. MBA करून तुम्ही चहा व्यवसायात आलात, पण चहाचा व्यवसाय करताना किंवा चहाची पूड विकण्यासाठी घरातून बाहेर पडताना घरातून असा काही विरोध झाला होता
की व्यवसाय नको बाबा, आता MBA झालं आहे, चांगलं शिक्षण घेतलं आहेस तर कुठेतरी नोकरी कर आणि व्यवसायामध्ये आपल्याला यश किती मिळेल, कसं मिळेल माहीत नाही, उत्पन्न किती मिळेल माहीत नाही, त्यापेक्षा कुठेतरी चांगली नोकरी पकड. किंवा तुम्हालाही असं कधी वाटून गेलं होतं की आपण एखादी चांगली नोकरी करावी? नाही, नोकरी चांगली करावी हे आपला पिक्चर क्लिअर होता, आपल्याला व्यवसायच करायचा आहे. पण हां, समाजामध्ये हा विषय आहे की बाबांनो चहा विक्री करणे हा थोडासा कमीपणाचा मानला जातो. पण मी स्वतःला नशिबान समजतो की माझे आईवडील अशिक्षित आहेत. जर माझे आईवडील उच्च शिक्षित असते किंवा काय असते तर त्यांनी ते माझ्यावरती थोपवलं असतं, बाबांनो तू हा चहाचा व्यवसाय करू नकोस, तू नोकरीच कर. कारण की आत्ता तरुणांना हा चहाचा व्यवसाय, बऱ्याच तरुणांना चहाचा व्यवसाय करायचा आहे, पण फॅमिलीच्या प्रतिष्ठेचा विषय येतो. बरोबर. जेव्हा फॅमिलीच्या प्रतिष्ठेचा विषय येतो तेव्हा ते बरीच लोक चहाचा व्यवसाय चालू करत नाहीत. मग काही ठिकाणी आम्ही त्यांना 2-2, 3-3 तासाचं काउन्सिलिंग करून देखील त्यांना चहा व्यवसायामध्ये कन्वर्ट केलेलं आहे. जी व्यक्ती सुरुवातीला त्याच्या मुलांना चहाचा व्यवसाय करू नको म्हणून सांगत होती, आता टिल डेटला त्याच व्यक्तीचे आईवडील चहा विक्री करतायत. म्हणजे या व्यवसायातून चांगले पैसे मिळू शकतायत. आणि माझं म्हणाल तर मी तेच सांगू शकतो की माझ्या आईवडिलांकडून कोणतंही मला प्रेशर दिलं गेलं नाही, कारण की त्यांनाच क्लिअरिटी नव्हती आपला मुलगा काय करतोय, किंवा त्यांना तेवढी बौद्धिक क्षमता म्हणा किंवा त्यांना तेवढं नॉलेज नव्हतं. त्यांचं फक्त हेच होतं की शेतामध्ये दुसऱ्या शेतामध्ये जायचं, काम करायचं, 4 पैसे कमवायचे आणि मुलांच्या शिक्षणासाठी द्यायचे. हा त्यांचा पिक्चर क्लिअर होता. मी अजून पण तेच म्हणतो की मी नशिबवान आहे, माझे आईवडील अशिक्षित होते त्यामुळे मी ह्या व्यवसायामध्ये आलो आणि साधारणतः आपण पूर्ण भारतामध्ये हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतोय. चहाची फ्रँचायझी एखाद्याने घेतली आणि तो फ्रँचायझी चालवतोय. आता नव्यानं फ्रँचायझी घेऊ पाहणाऱ्यांसाठी एक माहिती म्हणून मला तुम्हाला असं विचारायचं आहे की चहाचा व्यवसाय समजा एखाद्याने सुरू केला तर तो कमीत कमी आणि जास्तीत जास्त चहाच्या व्यवसायातून किती रुपये कमवू शकतो, आणि मग आत्तापर्यंत तुम्ही जेवढ्या काही फ्रँचायझी दिलेल्या आहेत त्या फ्रँचायझीमध्ये अशी काही उदाहरणं आहेत का की ज्यांनी चहाची फ्रँचायझी घेतली आणि त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी आमूलाग्र बदल झाला आहे आणि ते यशस्वी झालेत? बऱ्याच जणांचं हा प्रश्न असतो की मी चहाचा व्यवसाय चालू केला तर मला कमीत कमी किती मिळू शकतं आणि जास्तीत जास्त किती मिळू शकतं. हे कमीत कमी आणि जास्तीत जास्त हे डिपेंड राहतं तुमच्या लोकेशनवरती. तर देखील आपण त्यांना एक सरासरी असेल की ॲव्हरेज आपण त्यांना सांगू शकतोय. जे आता आपल्या साधारण 300 शाखा आहेत, त्या 300 शाखामधले कमीत कमी प्रॉफिट कमवणारा आपला 50,000चा पॉईंट आहे. महिन्याला ते कमीत कमी 50,000 रुपये कमवत आहेत. आणि जास्तीत जास्त तुम्ही म्हणाल तर जास्तीत जास्त साधारणतः 4.5 लाख रुपये कमवणारा आपला अजमेरमध्ये, जर अजमेरमध्ये जर गेलाच तर अजमेरमध्ये आपल्या शाखा आहे साधारणतः 15 आहेत. प्रत्येक चौकामध्ये आपलं केशर अमृतुल्यचं तुम्हाला बोर्ड दिसेल प्रीमियम एरियामध्ये. तर तिथं आपलं अजमेरमध्ये पुष्कर रोडला एक दुकान आहे. साधारणतः तो व्यक्ती महिन्याला नेट प्रॉफिट 4.5 लाख रुपये कमवतो. म्हणजे मी तुम्हाला हेच सांगू शकतो की कमीत कमी तुम्ही महिन्याला 50,000 रुपये कमवू शकता आणि जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये तुम्ही महिन्याला कमवू शकता. म्हणजे चहाचा व्यवसाय दुय्यम समजण्याचं काही कारण नाही. तुम्ही इथं जे कमवायचं आहे हे जर ठरवून आलात तर ते स्वतः त्याचा आकडा लिहू शकता आणि ती रक्कम तुम्ही 100% चहाच्या व्यवसायामध्ये कोणतेच लिमिटेशन्स नाहीत. कॉम्पिटिशन तर अजिबातच नाही. जोपर्यंत पृथ्वीवरती मनुष्य आहे तोपर्यंत चहा पिणार आहे. आणि मी लोकांना हेच सांगू शकतो की तुम्हाला सकाळी उठल्या चहा प्यायला पाहिजे आणि विक्री करायला लाजायचं काय कारण नाही. बरं, विक्री करून तुम्हाला 4 पैसे चांगले मिळत असतील तर तुम्ही 100% हा 2 नंबर व्यवसाय नाही. कोणताही व्यवसाय लहान नसतो, प्रामाणिकपणे केला तुम्हाला 100% मिळतात. अशी बरीच उदाहरणं आमच्याकडे आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये फार मोठे बदल झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल आमचं इथे एक निमशिरगावला एक दुकान आहे आपल्याच भागामध्ये, सांगली या भागामध्ये, सांगली कोल्हापूर बायपासला आमचं एक निमशिरगाव मध्ये एक आमचं शॉप आहे. तर तो व्यक्ती साधारणतः महिन्याला एक 6,000-7,000 रुपयेसाठी हार्डवेअरच्या दुकानामध्ये कामाला जायचा व्यक्ती. त्या व्यक्तीने गेल्या 7 वर्षापासून आपली शाखा घेतलेली आहे आणि तो महिन्याला साधारणतः 2.5 लाख रुपये नेट प्रॉफिट कमवतोय. आणखी एक आमचं सावळजला आपल्या तासगावपाशी सावळज म्हणून गाव आहे, फक्त 17 वर्षाचा मुलगा आहे. एक 6 महिन्यापूर्वी त्याने आमची फ्रँचायझी घेतलेली आहे. तर तो आता महिन्याला 2 लाख रुपये नेट कमवतोय, फक्त 17 वर्षाचा मुलगा. ज्या वयामध्ये आपण 10वीमध्ये 11वीमध्ये असतो त्या वयामध्ये आमची फ्रँचायझी घेऊन तो व्यक्ती महिन्याला 2 लाख रुपये कमवतोय. नंतर असे आमचे मग जसं तुम्हाला मागाशी म्हटलं अजमेरमधला व्यक्ती असेल, अजमेरमधला व्यक्ती कॉर्पोरेटमध्ये काम करत होता. साधारण त्याला 2 लाख रुपये महिन्याला
सॅलरी होती, ते 2 लाख रुपये सॅलरी सोडून तो व्यक्ती आता आपली चहाची फ्रँचायझी घेतलेली आहे आणि त्या व्यक्तीने एका फ्रँचायझीच्या पाठीमागे तो 4.5 लाख रुपये कमवतोय अजमेरमध्ये. अजमेरपासूनच एक 15 किलोमीटर अंतरावरती पुष्कर सिटी आहे. तर त्या पुष्कर सिटीमध्ये त्यांनी पूर्ण पुष्कर सिटीमध्ये स्वतःचे 5 आउटलेट आता चालू करतोय आणि उद्याच त्याच्या दुसऱ्या आउटलेटचं ओपनिंग आहे. हे 5 आउटलेट आणि अजमेरमधलं 6 आउटलेट, हे 6च्या 6 त्याच्या जेव्हा आउटलेट चालू होतील तो साधारणतः तेव्हा तो एखाद्या मोठ्या कंपनीचा CEO जेवढं कमवणार नाही तेवढं तो कमवू शकतोय. सतीशजी, तुम्ही आता सांगितलं की इतका मोठा व्याप आहे, हा सगळा पसारा वाढत चाललाय. महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही तुमच्या काही फ्रँचायझी आता झालेल्या आहेत. साधारण तुम्ही मगाशी उल्लेख केलात की 7 ते 8 राज्यांमध्ये हा विस्तार वाढतोय. तर हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता? साधारण तुमचा स्टाफ कितीच आहे आणि मग तुमच्या या फ्रँचायझींना सेवा देण्यासाठी, त्यांच्यासाठी संपर्क साधण्यासाठी ऑफिसेस कुठं कुठं आहेत? आत्ता साधारणतः आपलं महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि MP साधारणतः 8-9 राज्यामध्ये आपलं काम चालू आहे. आपल्याकडं डायरेक्टली इनडायरेक्टली स्टाफ साधारणतः 45 जणांचा आहे. ठीक आहे. आणि आपले ऑफिसेस म्हणाल तर राजस्थानमध्ये आपलं जयपूरमध्ये ऑफिसेस आहे, नंतर गुजरातमध्ये आपलं वापीमध्ये आपलं ऑफिसेस आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपलं सांगलीमध्ये आहे आणि लवकरच आपलं दिल्लीमध्ये ऑफिस चालू आहे काम, ते लवकरच आपलं होऊन जाईल. सर्व्हिस कशी प्रोव्हाइड करता हा तुम्ही मला प्रश्न विचारला होता. आपण बेसिक आपली सप्लाय चेन आपण बनवलेली आहे, ती अशी आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण एक आपला मास्टर फ्रँचायझी अपॉइंट केलेला आहे. त्या मास्टर फ्रँचायझीचं हेच काम आहे की आबानो तुझ्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या शाखा निघतायत त्या शाखेना तुला प्रॉपर सर्व्हिसेस द्यायच्या आहेत आणि आपल्या इथून सांगलीहून त्याच्यापाशी आपलं रॉ मटेरियल जातं आणि त्या व्यक्तीनं त्याच्या अंडरच्या सगळ्या शाखेंना माल सप्लाय करायचा आहे. म्हणजे याच्यामुळे आमच्या असं एकदाही झालेलं नाही की आमची शाखा आमच्या रॉ मटेरियलमुळे बंद पडलेली आहे, रॉ मटेरियल त्याला वेळेवरती पोचलं गेलेलं नाही म्हणून आमची शाखा बंद पडलेली आहे, असं अजिबात झालेलं नाही. प्रॉपर प्लॅनिंगनं, प्रॉपर सिस्टीम हे सर्व काम चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या 1 वर्षामध्ये पूर्ण भारतामध्ये आपल्या शाखा कशा होतील हे आपलं व्हिजन आहे आणि त्या पद्धतीनं आपलं काम चालू आहे. आता रोहितच आपला इंदोरला गेलेला आहे, आज लवकरच आपली इंदोरमध्ये आपली शाखा होऊ शकत्या, लखनौमध्ये होऊ शकत्या. म्हणजे चालू आहे आपलं काम, पूर्ण भारत लवकरच आपला कव्हर होईल. तुम्ही आता या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, शाखांचा विस्तार सांगितलाच. साधारण 2 लाख रुपये कोणाकडून तर उसने घेऊन सुरू झालेला हा व्यवसाय चहाचा भारतभर पसरू पाहतोय. कदाचित काही दिवसानंतर तो भारताच्या बाहेरही जाईल. आत्ता सध्या तुमच्या या व्यवसायाचा टर्नओव्हर कितीच आहे? टर्नओव्हर म्हणाल तर सुरुवात आपली तुम्हाला सांगितलीच आहे, व्याजाने आपण 10% व्याजाने आपण हा 2 लाख रुपये घेऊन हा व्यवसाय चालू केला होता. आता देवाच्या कृपेने, देवाच्या आशीर्वादाने किंवा ज्या व्यक्तीनं आपली फ्रँचायझी घेतली आहे त्या सर्वांच्या आशीर्वादाने साधारणतः आपला एक 6 कोटीचा आपला टर्नओव्हर आता ॲन्युअली आहे आणि आणखी वाढू शकतोय कारण की आपलं व्हिजन मिशन फार चांगले आहेत. टार्गेट हेच आहे की प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये पैसे आले पाहिजेत. जर माझ्या फ्रँचायझीच्या पॉकेटमध्ये पैसे चांगले येत असतील तर डायरेक्टली इनडायरेक्टली माझ्याकडे त्यातला 1 रुपया तरी येतोच. त्यामुळे काय अडचण नाही, हा व्यवसाय आपला वाढणारच आहे. 2 लाखाहून चालू झालेला व्यवसाय हा आता आपला साधारणतः 6 कोटीचा आपला टर्नओव्हर आहे. नक्कीच तुमचा हा व्यवसाय असाच उत्तर वाढत राहो. आज तो राज्याबाहेर गेलाय, राज्याच्या बाहेर गेलेला व्यवसाय देशाच्या बाहेर जावो अशा आमच्याही तुम्हाला सदिच्छा आहेत. चहाच्या व्यवसायातून एक मोठं आर्थिक साधन कुठलीही व्यक्ती निर्माण करू शकते अगदी आणि त्याचा उत्कर्ष करून घेऊ शकते, हे तुम्ही उदाहरणातून दाखवून दिलंय. आणि तुमच्या ज्या काही 300 फ्रँचायझी झालेल्या आहेत, या 300 फ्रँचायझी ह्या आता सध्या सेटल झालेल्या आहेत आणि त्या अधिक मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न कमवत आहेत. अगदी. आणि त्याच्यामध्ये केशर अमृततुल्य चहाचा मोठा वाटा आहे. त्याच ब्रँडच्या नावाने त्यांच्या परिवाराचा आणि त्यांचा स्वतःचा उत्कर्ष होतोय. सतीशजी, तुम्ही आता सांगितलं की चहा व्यवसाय हा दुय्यम नाही आहे. काही उदाहरणं तुम्ही दिलीत की ज्या काही फ्रँचायझी आहेत 5-7 वर्षांपासूनच्या किंवा आता नव्यानं निघालेल्या फ्रँचायझी असतील, हे अधिक चांगलं उत्पन्न कमवत आहेत. तर या सगळ्या गोष्टींमधून आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय आवाहन कराल की त्यांनी चहाच्या व्यवसायात यायचं असेल, कशा पद्धतीने यावं, कोणता विचार घेऊन यावं आणि उद्योजक आणि व्यावसायिक होण्यासाठी कोणत्या गोष्टींची खास करून आवश्यकता आहे? मी तरुण उद्योजकांना हा संदेश देऊ इच्छितो की तुम्हाला जर व्यवसाय चालू करायचा असेल किंवा कोणत्याही व्यवसायाची फ्रँचायझी घ्यायची असेल, पर्टिक्युलर मी चहाच म्हणत नाही, कोणत्याही व्यवसायाची तुम्हाला फ्रँचायझी घ्यायची असेल तर त्या पूर्ण फ्रँचायझीचा
अभ्यास करा, त्याचे व्हिजन्स, त्याचे मिशन्स, त्याचा आत्तापर्यंतचा पाठीमागचा चढ उतार, त्यांची सर्व्हिस, ह्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा. आता तरुण जी मुलं आहेत ती फ्रँचायझी घेतात, ते फक्त ह्या इंस्टाग्रामच्या भूलभुलैयाला भुलून घेतात. तो एक प्रकारचा फुगा आहे. बरोबर. तो फुगा आज न उद्या 100% फुटू शकतो. असे बरेच फुगे ऑलरेडी फुटलेले पण आहेत. तरी देखील तरुण मुलं स्वतःमध्ये बदल करत नाहीत, त्या फुग्याच्या पाठीमागच लागलेले आहेत. माझं हेच मत आहे, तुम्ही कोणताही व्यवसाय चालू करा, व्यवसाय हा तुमचे स्वप्न 100% पूर्ण करू शकतोय. पण ह्या इंस्टाग्रामच्या भुलभुलैयामध्ये अडकून तुम्ही कोणताही व्यवसाय चालू करू नका. तुम्हीही करू नका, तुम्ही अडचणीत येऊ नका, तुमच्या आई वडिलांना देखील अडचणीत आणू नका. कारण काय होतं, तरुणांच्या पॉकेटमध्ये सध्या पैसे नाहीत, त्यांना अर्थ पुरवणारा व्यक्ती आहे त्याचे आई वडीलच. हा कुठंतरी कुठल्या तरी फेमस इंस्टाग्रामच्या नादी लागून कुठली तरी फ्रँचायझी घेतली की तो 100% बुडू शकतोय. असे बरेच मार्केटमध्ये काही लोक आहेत की ते पूर्णपणे आत्महत्यापर्यंत त्यांच्यावरती वेळ आली गेलेली आहे. तर मी तरुणांना हात जोडून हीच विनंती करू शकतो की तुम्ही इंस्टाग्रामच्या भूलभुलैयाला अजिबात बोलू नका. व्यवसाय तुम्ही करा, स्वतःकडे काय आयडिया असतील तर स्वतः आयडिया तुम्ही इम्प्लिमेंट करा, त्याच्यावरती अभ्यास करा आणि व्यवसाय तुम्ही चालू करू शकता. म्हणजे समाज माध्यमांवरती बऱ्याच काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आणि त्या बघून आपल्यालाही तसं करावं असं वाटतं. अगदी. आणि आपण त्याला जर बळी पडलो तर आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं. 100%. हा संदेश तुम्हाला याच्यातून द्यायचा आहे. आणि हे खरं वास्तव आहे की आज बऱ्याच ठिकाणी अशा घटनाही घडत आहेत. नुकसान झाल्यानंतर मग लोक आत्महत्येला प्रवृत्त होत आहेत आणि मग व्यवसाय चालत नाही, आर्थिक नुकसान झालेलं असतं आणि तो परिवारसुद्धा, त्या परिवाराचंही मोठं नुकसान होतं. व्यक्ती तर गमावतोच, आर्थिक नुकसान झालेलं असतं. निश्चित एक चांगला संदेश तुम्ही नव्यानं उद्योजक होऊ पाहणाऱ्या नवउद्योजकांसाठी तुम्ही इथून या माध्यमातून दिला आहे. सतीजी, तुम्ही इथं आलात, सत्यवेद माध्यम समूहासोबत तुम्ही तुमच्या व्यवसायाची काही गुपितं उघड केलीत, छान अशा गप्पा आपल्या रंगल्या आणि तुम्ही तुमचा हा केशर अमृततुल्य चहा व्यवसायाचा, उद्योगाचा प्रवास आमच्यासोबत या विषयावरती चर्चा केलीत आणि आमच्या प्रेक्षकांसाठी एक चांगला संदेश तुम्ही या माध्यमातून दिला. त्याबद्दल मी तुमचं आभार मानतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद. प्रेक्षक हो, केशर अमृततुल्य चहाचे उद्योजक, संस्थापक सतीश ननवरे यांना आज आपण आपल्या सत्यवेद माध्यम समूहामध्ये संवाद साधण्यासाठी बोलवलं होतं. आपण त्यांचा उद्योग क्षेत्रातला प्रवास जाणून घेतला. त्यांनीही आपल्यासमोर त्यांच्या उद्योगाचं यशाचं रहस्य उलगडलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते आमच्या कमेंटमध्ये लिहा. सत्यवेद चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.